डायरेक्ट शिवाय दिला त्याने. म्हटलं भाडखळदाट. जेव्हा तो छेडा यायचा तिच्या अंगामध्ये तर अक्षरशः तिचे हातपाय वाकडे व्हायचे. हे कोकणी छेड्याचं स्वरूप आहे. कारण की जे राखणदार असतात, छेडे मागताना भयान काही मागतात हां, लक्षात ठेवा. तो माणूस पण घेऊन जातात. ही जेव्हा केस विंचरायची ना, हिच्या पाठीमागे मी उभा राहायचो. की मध्येच आवाज यायचा. मध्येच ती एक जवळ-जवळ 25 फूट त्या बाई उभी होती अशा दरवाजाला हात लावून. मला एकदम एक 15 मिनिटांनी माझ्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवला असं जाणवलं. एवढ्या मोठ्याने ओरडली की जी गाडी 60-70 वरती चालायची ती गाडी 40च्या पुढे जात होती. जसं ते सुटलं, तिने 2 फूट ती मागे उठली. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉग्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत, त्यांचं नाव आहे सचिन दादा म्हणून. तर आपण त्यांना दादा का म्हणणार आहोत किंवा आपण त्यांना दादा का म्हटलो आहोत या व्हिडिओमध्ये, हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्कीच माहीत पडेल. तर चला आज आता आपण त्यांच्यासोबत गप्पा मारूया. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव डॉक्टर सचिन झांबरे. बरं. राहिलं कुठे सर सध्या तुम्ही? आकुर्डीमध्ये. ओके. मूळ गाव कुठलं तुमचं? प्रॉपर आम्ही मावळ तालुक्यातल्या पेबडरोळ या गावाचे. बरं आणि किती वर्षापासून तुम्ही स्थायी आहात? आकुर्डीमध्ये आम्ही 35 वर्षाला स्थायिक आहे तिथे. म्हणजे पिंपरी चिंचवडचे? हां, पिंपरी चिंचवडमध्येच. बरं आणि बाय प्रोफेशन काय करता तुम्ही? असं माझं शिक्षण बी-एससी, एम-सी, एम-पी-एम झालेलं आहे. पण नंतर थोडंसं अध्यात्मामध्ये वळालो. पॉझिटिव्ह एनर्जीप्रमाणे निगेटिव्ह एनर्जीसुद्धा ह्या जगामध्ये असते. हे स्वतः वैयक्तिक मी अनुभव घेतला. मग थोडंसं मी अध्यात्मामध्ये वळालो मग. मग देवीचा दरबार आणि नाथांचा दरबार आहे आपला. मग त्यातून लोकांचे प्रश्न उत्तरे सोडवणं हे करतो आणि या सध्या 3 वर्षामध्ये ॲस्ट्रो, न्यूमरो वास्तूमध्ये काम करतोय. बरं. तर तुमच्या आयुष्यामध्ये असे काही एकदम इन्सिडेंट्स घडलेत का हॉरर टाइपमध्ये? हो, खूप सांगण्यासारखे भरपूर आहेत अनुभव घडलेले, की बाबा जे अक्षरशः असं अंतःकरणाला काळजा भिडणारे किंवा की जो आपण म्हणतो, की ह्या निगेटिव्ह एनर्जी नसतात, की माणसाचा विश्वास नसतो, की जसं बाबा देव आहे ठीक आहे, तसे दानव आहे, पिशाचबाधा आहे, करणीबाधा आहे, हे लोकांचा विश्वास नसतो. पण ह्या गोष्टी घडल्या, की जिथं मला वैयक्तिक सुद्धा अनुभवला, की बाबा ह्या बाधा आहेत आणि असून आहेत या जशा पहिल्या होत्या तशा आत्तासुद्धा आहेत त्या. बरं, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात डेंजर म्हणजे आपल्या मिस्टर डॉगच्या फॅमिलीसाठी सगळ्यात हॉरर घडलेला अनुभव कुठला तुमच्या लाईफमधला? सगळ्यात हॉरर म्हणजे सुरुवातीला माझा अनुभव होता, की कोकणी शेळ्याची करणी. आता कोकणी शेळा म्हटलं, की अंगावरती अक्षरशः शहारे उठतात लोकांच्या. कोकणामध्ये शेळा म्हटलं, की लोकं नावसुद्धा घेत नाहीयेत. घाबरतात लोकं नाव घ्यायला. कारण की कोकणी शेळा म्हणजे डायरेक्ट मिसाईलच आहे लक्षात ठेवा. म्हणजे डायरेक्ट स्फोटच. त्यात त्यात नो एक्सक्यूज काही. म्हणून तो कोकणी शेळ्याची करणी, की कोकणी शेळ्याची करणी कशाप्रकारे असते. आता करणी म्हटलं छेडा म्हणजे आपल्याला पाष आणि शेंद्राचा गोटा असा दिसतो. पण तो किती भयानक त्याचा अवतार असतो किंवा तो जेव्हा एखाद्या माणसावरती सोडला जातो, त्याची परिस्थिती कशी होती भयानक, हा अनुभव मला होता आणि तो कसा सोडला, कसा तो फारच म्हणजे एकदम अक्षरशः म्हणजे काळजाला भिडणारा अनुभव होता. बरं, ह्या अनुभवाची सुरुवात कशी झाली? सुरुवात मी मंगळवार, शुक्रवार गादी चालवतो. गादीवरती वेगवेगळ्या केसेस येतात आणि बऱ्यापैकी नाव माहिती आहे लोकांना. तर मग अशीच एक नाव ऐकून खेड साइडली एक केस आली होती माझ्याकडं आणि त्यांच्या मुलीला त्रास होत होता. आणि मग तो त्रास मग त्यांनी फोन केला मला पहिल्यांदा, की "सचिनदादा तुम्ही आहेत का?" म्हटलं, "आहेत." म्हटलं, "का हो?" "माझ्या मुलीला दाखवायचं आहे." तर म्हटलं, "का हो?" नाही म्हटले, "आम्ही खूप फिरलो." आणि ते खूप फिरले होते हां. तांत्रिक, तंत्र, मंत्र बरेच जांगडे फिरले होते. पण कुठेही अनुभव नव्हता आला. कुठलंही परफेक्ट त्या मुलीला काय आहे हे समोर नव्हतं आलं. मग त्यांना म्हटलं, "मी गादीवरती या, मग गादीवरती आपण बघू." तेव्हा मला हा प्रश्न कळला मग. काय सुरुवात कशी झाली अनुभवाची आणि काय म्हणजे प्रॉब्लेम काय होता? सुरुवात माझ्या गादीवरती अशी एक वस्तू आहे, की त्या वस्तूवरती जर हात ठेवला, समजा जर तुमच्याकडे एखादा करणी असेल कुणी केलेली किंवा तुम्हाला कुठला करणीतून छेडा पाठवला असेल, एखादं पिशाच्य बाधा तुम्हाला लागली असेल, त्या वस्तूवरती जर हात ठेवला तर ते स्वतःहून बोलतं होतं आणि ते स्वतः सांगतं, "मी छेडा आहे का मी करणी आहे, मला करणीतून पाठवलंय का मी पिशाच्य बाधा आहे." जे बाधा असेल ते बोलतं. मग सेम ते आले गादीवरती त्या मुलीला. ती मुलगी होती फर्स्ट इयरमधली आणि त्यांना असं काय जाणवलं, की त्यांना असं वाटलं, की आता तुमच्याकडे यावं म्हणून. असा काय प्रकार घडला त्यांच्याबरोबर? त्यांच्यापैकी त्या मुलीचे म्हणजे अक्षरशः आता कॉलेजची मुलगी, जेव्हा तो छेडा यायचा तिच्या अंगामध्ये, तर अक्षरशः तिचे हातपाय वाकडे व्हायचे, पूर्ण वाकडे व्हायचे आणि ती ऑन दी स्पॉट तिथं चक्कर येऊन पडायची आणि तिला अक्षरशः म्हणजे कॉलेजमधून घरी दिलेली आणि शिक्षक पण म्हटले, की तिला पहिल्यांदा तुम्ही आता लोकं पहिल्यांदा काय बघतात ऑब्व्हियसली, की लोकांचा विश्वास ह्या गोष्टी कमी असतो. दवाखानाच बघणार. जेव्हा सायन्स, जेव्हा विज्ञानाचे हात टेकतात, तिथं अध्यात्म चालू होतं. बरोबर.
त्यामुळे त्यांचे हात टेकले. त्यांनी खूप डॉक्टर्स केले, MRI केले, सीटी स्कॅन केले, सगळ्या टेस्ट केल्या, की बाबा कुठली शीर चेकअप झाली आहे का? कुठला काही प्रॉब्लेम आहे का? तर कुठलाच प्रॉब्लेम नव्हता त्यांना. मग शेवटी अक्षरशः मग ते आता काय करणार? मग शेवटी सगळे दरवाजे बंद झाले, की दैवाचा दरवाजा उघडा असतो. मग त्यांनी शेवटी मग आता कुठं जावं? मग त्यांनी बरेच दरवाजे ठोठावले, बरेच ठिकाणी. पण त्यांना शेवटी अपयश आलं. त्यांनी अक्षरशः म्हणजे त्यांनी सर्व मग बाबा एक अपेक्षा सोडून दिली होती, की आपली मुलगी आता बरी होईल. पण त्यांना कुणीतरी माझा रेफरन्स दिला, की "बाबा तुम्ही इथं जा. इथं 100% तुम्हाला सोल्युशन निघेल. काय असेल ते काढतील." मग तेव्हा ते त्या ह्यानी मग रेफरन्सनी माझ्याकडे आले. असं प्रकारे आले ते. बरं. आल्यानंतर मग काय, काय कशी-कशी प्रोसेस मग गादीवरती आले. गादीवरती आल्यानंतर मग माझी नेहमीची प्रोसेस मी पहिला चेक करतो माझ्या पद्धतीने. मग मी ते प्रसाद लावून बघितले. मग ते थोडंसं आल्यावरतीच मला एकदम सेन्स म्हणजे कधी-कधी काही-काहींना सेन्स आणि जन्मता मला त्या जगदंबाचे सेन्स आहेत, की तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी आहे का तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुमच्याकडे लगेच समोर कधी-कधी दिसतं मला जाणवतं. 3 पिढ्यामधलं तुमचं समोर दिसतं मला, की बाबा काय तुमच्या घरात घडलंय ते. तर थोडंसं जाणवल्या मला थोडं जाणवलं, की हिला काहीतरी कोकणातून पाठवलेलं आहे. एकदम आणि कधी-कधी समजा एखादी जर तुमच्या अंगामध्ये बाधा असेल ना, ती डायरेक्ट माझ्यासमोर येऊन उभी राहते. एक मी इथं आहे म्हणून. आणि जेव्हा तो आला समोर मी बघितलं तर मला फेटा, डोक्यामध्ये फेटा, आपल्या त्याने धोतर घातलं होतं, पांढरा कुर्ता घातला होता, घुंगडी खांद्याने घुंगराची काठी. असं स्वरूप मला त्या मुलीमध्ये दिसलं. मी म्हटलं, हे नक्की स्वरूप जे आहे, हे कोकणी चेहऱ्याचं स्वरूप आहे. कारण की जे राखणदार असतात त्यांचं स्वरूप हेच असतं. मग मी त्यांना आम्हाला ते जाणवल्यानंतर मी तिला माझं सेम जी माझी वस्तू तिथं बसवलं मी समोर महाकाली आपल्या घरामध्ये, महाकाली समोर तिला बसवली. त्या वस्तूमध्ये तिला हात घालून तिथं हात ठेवायला सांगितलं. तिने हात ठेवला आणि सुरुवात केली. सुरुवात केल्या-केल्या लगेच झटकन ते जसा संचर येतो माणसाला, संचलन ते बोलायला लागलं. मी म्हटलं, "कोण आहेस तू?" तर तो म्हटला, "मी कोकणी चेडा आहे." मग मी त्याला विचारलं, की "तू हिला कसं तुझा हिचा संबंध काय?" कुठलीही गोष्ट माणसाला कुठलाही मागच्या जन्माचा संबंध किंवा या जन्माचा काहीतरी असल्याशिवाय लागू होत नाही. कोणी असून दे. आता आपण कसं आता मी तुमचं चॅनल बघितलं. मग तुम्ही मला फोन केला. मी तुमचा फॉर्म भरला. तुम्ही मला फोन केला. मग तसं कुठलीतरी प्रत्येक गोष्टीची ही लिंक असते लक्षात ठेवा. कुठलीही गोष्टी तशी घडत नाही. हे करणी मादा पण आपल्या इथे घडतं. आपल्या मराठी समाजामध्ये दुर्दैवाची गोष्ट मला खूप वाईट वाटतं, की बाबा मराठी माणूस पुढे गेला की लगेच त्याला हे कर, त्याला ते कर. अशा केसेस भरपूर बघितल्यात मी, की बाबा ह्याला करणी कर, त्याला मागं खेच. हे असे प्रकार चालतात ना, कारण की आता लोकं हाताने भांडण नाही करत. हां, हे फार आहे. आता समोरून वार नाही करत, नाही. पाठीमागून वार करायचा. पण तो असा वार करता की त्याला लागलंच पाहिजे. अक्षरशः मी आय-सीयूतल्या केस बऱ्याच बघितलेल्या आहेत. मी आय-सीयूतून केस जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यात. उतारे करून आय-सीयूमध्ये जाऊन. अशा एवढ्या भयानक केस होत्या, की जिथं डॉक्टर हात टेकतात. विज्ञान जिथं हात टेकतं तिथं अध्यात्म चालू होतं. मग मी ते आलं, मी त्याला विचारलं, की "तू कसा आलास? तू हिला का धरलं? तुझा हिचा काय संबंध?" तर तो म्हटला, की "मी ह्यांच्या घरावरती आलो होतो." म्हटलं, "का आला घरावरती?" तर म्हटलं, "मला पाठवलं होतं." म्हटलं, "का?" तर तो म्हटला, "हिचे चुलते म्हणजे त्या मुलीचे चुलते हे सरपंच होते त्या गावच्या आणि ते फार बिनविरोध निवडून आले होते. मग त्यामुळे अपोझिटवाल्यांनी हा प्रकार केला होता." मग म्हटलं, "त्यांना सोडून तू हिला का धरलं?" बरोबर. तो म्हटला, की "मला जेव्हा पाठवलं, मी जेव्हा ह्यांच्या घरामध्ये एंट्री केली." म्हणजे एक तांत्रिक प्रयोगाची एक पद्धत आहे विशिष्ट म्हणजे करणी करायची पण पद्धती आहेत, की बाबा त्याप्रमाणे जर तुम्ही केलं, तर ते परफेक्ट बसतं. औषध बघा, औषध डॉक्टर टेस्ट करतात. टेस्ट तुम्हाला सूट होतात का नाहीत, तुम्हाला काय एलर्जी आहे का विचारतात आणि नंतर डॉक्टर तुम्हाला औषध देतात. मग सेम एखादी करणी करताना पण किंवा एखादं असं देवस्थान पाठवणार, पर्टिक्युलर प्रोसेस आहे, त्याच्या स्टेप्स आहेत, त्याप्रमाणे पाठवतात. तो म्हटलं, "मला इथं पाठवलं, मी यांच्या घरामध्ये आलो आणि यांच्या घरामध्ये एंट्री करताना ही मध्ये आले." आणि शक्यतो कसं असतं आत्तापर्यंत वैयक्तिक मला हे सत्य आहे, की छेडे-गोटे किंवा पिशाच हे लेडीजला जास्त धरतात. तुम्ही जर पिशाचच्या बाधा जर बघितल्या असतील, ह्या मोस्ट ऑफ लेडीजला जास्त लागलेल्या असतात. जेंट्सला फार कमी असतात. मग हा म्हटला, की मला ही दिसली, ही मध्ये आली. मग मी ह्याच्यामध्ये संचार केला. मग तेव्हा कळलं. मग त्या म्हटलं, "बाबा मग तुझं पुढचं प्रोसेस काय आहे?" तर तो म्हटला, "नाही, मला ही आवडली, मी थांबलो हिच्याजवळ." मग म्हटलं, "मग हिला हातपाय वाकडे कसं करणार?" "नाही," म्हटलं, "मला ही आवडली, मी हिच्यापाशी थांबणार," म्हटलं. मग तेव्हा मला कळलं की बाबा हाच कोकणी चेडा आहे. मग त्याला मी नाव विचारलं, "तू कुठून आला?" तर मला, "मी कोकणात आलो." "मग तुला काय करायचंय?" तो म्हटला, "मी त्याच माणसाला मला बरबाद करायचं होतं, पण मी हिच्याकडे शिरलो." मग म्हटलं, "तू जाणार का नाही?" तर तो म्हटला, "नाही जा." मी त्याला शेवटी म्हटलं, "बघ मग कसा आहे ते?" म्हटलं, "मग तुझे लय हाल करील." म्हटलं. मग तो म्हटला, की "तुझ्या भक्तीला जागून मी तुला अभय देतो, की बाबा मी हिला सोडतो."
पण तो म्हटला मला असं सोडायचं नाही. कारण की मी कधी म्हटलं ना प्रोसेस प्रत्येकाची प्रोसेस असते ती. मी प्रोसेस त्याला विचारली, की "तुला जायचं कसं?" म्हणून. तर त्या म्हणजे पुढे संचार चालू होता पूर्ण. मग म्हटलं, "तू जाणार कसा?" तर तो मला माझं पूर्ण खाद्य जे आहे ते सगळं खाद्य द्यायचं. मग मी त्याला म्हटलं, "खाद्य नाही." मग म्हटलं, "माझी एक पद्धत आहे वेगळी. मी थोड्याशा वेगळ्या पद्धतात." आता काही-काही गोष्टी अशा समोर सांगते ना कुठल्या, मी सगळं साज वगैरे आणि एक टोपल्यामध्ये एक विशिष्ट वस्तू मी घेतली. मी म्हटलं, "तू त्या वस्तूत बसून मी तुला तिथं सोडेल." तर तो म्हटला, "ठीक आहे." तर मग म्हटलं, "तुला मी आता कसं कधी-कधी हद्द जी असते, हद्दीच्या बाहेर तुला सोडू का कसं करू?" असं विचारलं होतं मी. तर तो म्हटला, "नाही, मला रत्नागिरीमध्ये नेऊनच सोड" म्हटला. मग "हो का?" तर म्हटलं, "मी रत्नागिरीचाच आहे." बरं ठीक आहे म्हटलं, "रत्नागिरीचा आहे, मग रत्नागिरीत कुठे सोडू?" "नाही," म्हटलं, "मला समुद्रामध्येच सोड. परत मला कुणाला लागायचं नाही." मी म्हटलं, "ठीक आहे, तर सोडतो समुद्रामध्ये." तो हे सगळं खाद्य त्याला मी कबूल केलं आणि हो, छेडे मागताना भयान काही मागतात हां, लक्षात ठेवा. तो माणूस पण घेऊन जातात, की एखादी समजा आवडली तर ती सुद्धा घेऊन जाते किंवा काही मागतात. मग त्यांना बंधनात अडकवायला लागतं त्यांना किंवा मी जे सांगाल तेच, तुम्ही जे सांगाल ते नाही. मग ठराविक बंधनात अडकून मग ठराविक गोष्टी सांगितल्या एवढ्या देतो मी, ह्याच्याबरोबर तुला तिथं नेतो आणि तुला तिथं सोडतो. मग आमची तारीख ठरली त्याच्यानंतर. मग मग त्याला विचारलं, "कधी सोडू?" त्याकडे एक तारीख मागून घेतली. आषाढ महिन्याचे 2 महिने ते माझ्याकडे आले होते, आषाढ महिना सुरू व्हायच्या आधी. मग म्हटलं, "मी आषाढात तुला सोडतो तुझ्या जागेवरती." मग असं सगळं ठरवलं आणि मग नंतर त्या मुलीने पटकन हात बाजूला काढला आणि जेव्हा एखादी शक्ती अशी निघते, तर माणूस अक्षरशः खाली कोसळतो. मग ती धाडकन मागं पडली ती. मग तेव्हा मग कळलं सगळं आणि मग मी त्यांना मग परत व्यवस्थित सगळं चेक केलं. मग त्याला सांगितलं, ही खरी स्टोरी, हे सगळं असा प्रकार आहे. मग मी त्यांना विचारलं. मग मला ते मी बघताना नावं लागली मला, की बाबा म्हटलं तुमचे बाबा ही लोकं जेव्हा तुम्ही सरपंच लोक होते, तेव्हा तुमच्या अपोज होती का? तर त्यांनी सांगितलं, "हो, होती." मग त्यांच्याकडून हा प्रकार झालेला आहे त्यांना सांगितलं. मग त्यांना मी विचारलं, "ते अशा ठिकाणी जातात का?" ते म्हटले, "हो, जातात अशा ठिकाणी." मग तिथून पुढे आम्ही ते पुढच्या आषाढची तारीख काढली हं. आणि आम्हाला तो प्रकार कळला. मग तुम्ही ते काय तुम्ही म्हणले ना एक वस्तू ठेवली. तुम्ही काय वस्तू ठेवता त्याच्यामध्ये? आता ती अशी सांगण्यासारखी नाही नाही, झाली हो. ते म्हणजे त्याच्याने होतं काय एक्झॅक्टली? त्यानी म्हणजे ती महाकालीची एक वस्तू आहे. आपली वर्षातून एकदा स्मशान पूजा असते. हं. स्मशान महाकाली आहे आपल्याकडं. ती स्मशानभूमीमध्ये स्मशान महाकालीची पूजा असते. तर तिची ती वस्तू आहे. एक भांडं आहे आणि त्यात ते त्या प्रकारची वस्तू आहे. आपण ती पूर्ण शुद्ध, तिथे पूर्ण सिद्ध करून त्या पूजेमध्ये स्मशानभूमीतून घरी घेऊन येतो आपण आणि ती वर्षभर मी ती चालवतो. मग त्या ह्याच्यामध्ये त्या भांड्यामध्ये ती वस्तू तिथं फक्त 2 बोटं जरी ठेवली, फक्त ही 2 बोटं मी ठेवायला सांगतो. तर कुठलंही तुम्हाला पिशाच्च असू दे, तुम्हाला करणीबाधा असू दे, तुम्हाला कुठलं काही पाठवलेलं असेल, तर लगेच येऊन तिथं बोलतं, की "मी कोण आहे? मी काय आहे? जाणार का नाही?" नाही, नाही. ते नाही. तुम्ही म्हणलं ना, की ते ज्यावेळेस मागतात, हां, ते मागितल्यानंतर त्या टोपल्यामध्ये तुम्ही त्यांना जे खाद्यपदार्थ द्यायचं असतं, त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही वस्तू ठेवता ती. हां, हां. ती हीच आहे का ती वस्तू? नाही, नाही, तीही नाही, ती दुसरी गोष्ट. ती ते दुसरी गोष्ट. हां, मग त्याच्याने होतं काय? ते सांगू नका कुठली गोष्ट, पण हां. त्याच्याने होतं काय? त्यानी कसं होतं माहिती आहे का, की कधी-कधी अक्षरशः म्हणजे की बाबा बोलतं नसणारं किंवा कधी बाबा की वाटलं पण नाही, की हा माणूस आता तुम्ही समोर बसलेत. तुमच्यामध्ये काय कोणी सांगू शकतं? कोणीच सांगू शकत नाही. पण जेव्हा एखाद्याला वेव्हज असतात, की बाबा ज्याची अध्यात्माची उपासना असते, अनुष्ठान असतं, त्याला जाणं तुमच्याकडे काहीतरी आहे. मग त्या माणसाने तुमच्याकडे तुमची जरी करंगळी दाबली ना, तरी ते पटकन बोलणं होतं. काही असाच एक अनुभव माझा भोसरीमधला होता. भयान होतं, की 7 वर्ष त्या लेडीजला खैस लागला होता, पण ते कुणाला माहीत पण नाही हिला खैस लागलं ते. वॉव! आणि आणि विशेष म्हणजे ती स्त्री होती, ती दत्ताची रोज पूजा करायची, तरीसुद्धा ते आलं नव्हतं. फक्त एवढंच होतं, की तो पण अनुभव मी नंतर सांगेल दुसरा, तो पण हॉररचाच अनुभव आहे. मग तेव्हा तिला पण मी एकदा करंगी दाबली होती आणि त्या भांड्यामध्ये मी तिला हात धुवून बसलो, तर डायरेक्ट तो खैस आला होता. हं. मी लागलेलो आहे म्हणून. म्हणजे एखादी तुमची निगेटिव्ह एनर्जी किंवा एखादा पिशाच्च बाधा जर तुमच्यामध्ये असेल, तर तिथं हात ठेवली, की ती पटकन बाहेर पडते आणि ती लगेच बोलून मोकळी होते, की मी आहे म्हणून. आणि मग एकदा तिथं हात ठेवली, की मग मी तिथं वचन मागतो, की कारण की शेवटी महाकाली आहे. शेवटी तिच्याकडून सगळी निर्मिती झाली आहे. आधी माझ्या शक्तीचं पुढं काहीच नाही. मग डायरेक्ट सांगतो, "मग तुला हिच्या पायापाशी जायचं आहे, की मुक्ती." आणि मी कधी कुठल्या पिशाच्चांना मी असं अडकवत नाही, की ठेवा आपल्या सेवेला. मी नाही. मुक्तिवान तुम्ही तुमच्या मार्गाला मोकळे जा. बरं. आता हा जो प्रॉब्लेम चालू होता, किती दिवस चालू होता तो प्रॉब्लेम त्या मुलीला? त्यामुळे तसं 2 वर्ष चालू होता तिला. बाप! जसे जसे कंटिन्यू हात-पाय वाकवले. कंटिन्यू म्हणजे एक 8 दिवस झाले, की डायरेक्ट तिचे हातपाय वाकडे व्हायचे. हातपाय वाकडे, की अक्षर म्हणजे फिट कशी माणसं आहेत, ती चक्कर येऊन ह्याच्यामध्ये कॉलेजमध्ये पडायची. त्याला तिकडून फोन यायचा त्यांचा कॉलेजमधून, की तुमच्या मुलीला क्लासला घेऊन जा. मग ते घरी घेऊन जायचे. अर्धा 1 तास ते पूर्ण तशीच सून पडायचे. अर्धा 1 तास म्हणजे नॉर्मल, काहीच नाही. आणि विशेष म्हणजे सगळे रिपोर्ट नॉर्मल. हा सगळ्यात मोठा विशेष आहे, की बाबा फिट माणसाला काय ते हातपाय वाकडे बाबा, की बाबा एखादी नस चेकअप झाली किंवा अनुवंशिक काही दोष आहे का?
तसंही काही नाही ना. आणि MRI सगळे नॉर्मल, सिटी स्कॅन सगळे नॉर्मल, ब्लड टेस्ट सगळ्या नॉर्मल. तिला कुठला उच्च रक्तदाब नाही, शुगर नाही, काहीच नाही. तरीसुद्धा हातपाय वाकडे होऊन आणि चक्कर येऊन पडणं म्हणजे भयानक म्हणजे हा प्रकार होता. फक्त एवढंच की ते जेव्हा आपल्या गादीवरती आले, तिथं तिने हात घेतला, तेव्हा ते कबूल झालं की मी कोण आहे म्हणून. तेव्हा त्यांना कळलं, हा सगळे हे करतोय म्हणून. बरं. मग ती जी मुलगी आली ते तुम्ही सगळं पाहिलं वगैरे. मग तुम्ही त्यांनी जे तुम्हाला मागितलं ते तुम्ही सगळं तयार वगैरे केलं. मग ते घेऊन जाताना रत्नागिरीला काही प्रॉब्लेम वगैरे आले का तुम्हाला? हो, खूप. तो अनुभव म्हणजे अक्षरशः थरक अनुभव होता, की अंगावर काटा आणणारा कुणाला विश्वाससुद्धा बसणार नाही. आणि जे म्हणतात पिशाच्य बाधा नसते, करणी बाधा नसते, ते अनुभव तेव्हा मला जागृत झाले, की बाबा हां, ही बाधा अजून पण आहे आणि हे अजून काय असू शकतं ह्याच्यामध्ये, ते मला भयान कळलं तिथे. काय घडलं होतं एक्झॅक्टली? म्हणजे सुरुवात आता सुरुवात काय झाली, पहिल्यांदा थोडंसं लेट मी एक तारीख दिली होती अमावास्यामध्ये, आषाढमधली. तर काय झालं, मला कार्यक्रम असल्यामुळे थोडंसं 2 दिवस लांबलं गेलं. 2 दिवस लांबलं गेलं तर अक्षरशः म्हणजे तिच्या आईला, तिच्या आजीला पण ते घरात दिसायला लागलं होतं. नंतर एवढं भयान झालं, की फक्त हिला जे दिसत होतं, ह्याच्यामध्ये होतं, ते पूर्ण घराला दिसायला लागलं होतं. पूर्ण घोंगडी, हातामध्ये काठी, घुंगराची फेटणं असं ते चालताना दिसत होतं. मग आम्ही निघताना आता सुरुवात झाली हा सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो, की सुरुवात कशी झाली आमची निघताना. मग मग ते 2 दिवसांनी मी म्हटलं बाबा त्यांचा फोन आला, की बाबा ते खूप त्रास व्हायला लागले. पटकन या आपण ते करू. मी मग 2ची तारीख दिली त्यांना. शेवटचे 2 दिवस फक्त आषाढातले शिल्लक होते. कारण श्रावणामध्ये काही-काही विधी करता येत नाही. मग मी म्हटले ठीक आहे. मग आम्ही एक तारीख ठरवली. मी त्यांच्या घरी गेलो. सगळ्या वस्तू घेतल्या. जे चेड्यांचं खाद्य असतं ते सगळं एका टोपल्यात घेतलं मी. घुंगराची काठी घेतली. घुंगराची काठी ही कुठल्याही राखणदाराला असतेच. मग घुंगराची काठी छोटी घेतली मी. छोटी घेऊन त्याला घुंगरं वगैरे लावली आणि एक वस्तू घेतली त्याच्यामध्ये त्याला बसवलं. ही एक प्रोसेस फार विचित्र आहे बरं का, की एखाद्या पिशाच्य बाधा असेल, त्याला एखाद्या गोष्टीत बसवणं हे पण तंत्रक्रियेतल्या फार मोठ्या गोष्टी आहे. मग त्याला मी त्या एका गोष्टीमध्ये विशिष्ट बसवलं. त्यांच्या घरामध्ये गेलो आणि मी गेलो आणि त्या वस्तू ठेवल्या समोर, की झालं आलं ना तो लगेच तिच्यामध्ये संचारामध्ये. आणि ती अक्षरशः म्हणजे ती भाषा जी होती ना, मग तो जे बोलत होता ती कोकणी भाषा. आपण जसं बोलतो, जसं प्रत्येक दैवतांची भाषा वेगळी असते, तशी चेड्यांची पण एक भाषा असते. तर त्या भाषेमध्ये बोलायला लागला. त्या चेड्यामध्ये चिन-चिन, चिन-चिन बस अशी वेगळी भाषा होती. आणि त्याने त्याने जेव्हा आलं म्हटलं, "चला आता आपल्याला निघायचं आहे आता." तर त्याच्या हातामध्ये त्या टोपल्या त्याने स्वतःहून त्या म्हणजे जेव्हा संचार त्या मुलीचा आला त्याचा, की निघायचं आहे आता. हातामध्ये टोपल्या घेतल्या आणि ती काठी घुंगराची तो असं करत, फिरत निघत होता. तर सुरुवातीला आम्ही हॉलमध्ये होतो. त्याने उचललं. हॉलमधून तो बेडमध्ये गेला तिच्या. मी म्हटलं, "बेडमध्ये का चाललायस?" तो म्हटला, "मग मी हिच्याबरोबर बेडमध्ये पण होतो." मग बेडमध्ये जाऊन त्याने प्रत्येक कोपऱ्यातून ते फिरवलं टोपलं. नंतर तो गेला ड्रेसिंग टेबलवरती म्हणजे संचारामध्येच हां. मग मी म्हटलं, "इथं का गेला?" मग ही जेव्हा केस विंचरायची ना, हिच्या पाठीमागे मी उभा राहायचो. आई गं! मग म्हटलं तिथून तो निघाला. मग तिथून निघाल्यानंतर तो गेला किचनमध्ये. म्हटलं, "किचनमध्ये?" मग किचनमध्ये का? मग ही स्वयंपाक करायला यायची. मग मी शेगडीपाशी गेला, तिथं फिरायला लागला. आणि नंतर आपण एका साईडला पाणी ठेवतो जारमध्ये. हा जारच्या इथं पण गेला. मी म्हटलं, "जारच्या इथं का?" मग ही पाणी पित होती. हा एकटी नव्हती पाणी पित. मला पण तहान लागायची. मी पण पाणी प्यायचो तिच्याबरोबर. अरे बापरे! मग ठीक आहे तिथून गेला. मग तो गेला टॉयलेटमध्ये गेला. टॉयलेटमध्ये गेल्यानंतर मी म्हटलं, "टॉयलेटमध्ये का?" तर टॉयलेटमध्ये खरा प्रकार मला कळला, की ह्यांच्या टॉयलेटच्या खाली असं त्यांनी गाय पाळली होती. गोठा होता आणि रिकामी जागा होती टॉयलेटच्या खाली. तर तो म्हटला, "मी खाली बसायचो. ही जेव्हा बाथरूममध्ये यायची, तेव्हा मी खालून वर यायचो आणि हिच्याबरोबर करत फिरायचो." अच्छा. आणि मग म्हटलं मग कळलं. मग म्हटलं, "तू इथून यायचं का?" हां, म्हटलं, "मग तू दरवाजाला नव्हतं येत मी. मी किचनमध्ये त्या बाथरूममध्ये येत होतो." मग त्या बाथरूममध्ये 2 मिनिटं फिरलो. ते काय त्याचे चालू होतं चिंचोम पांचोम अशी वेगळी भाषा बोलत होता आणि त्यात ते बसलं आणि म्हटलं, "आता चल." हां, म्हटलं, "आता चल निघायचं आता." फक्त एवढंच की मी एक थोडंसं म्हणजे मला उत्सुकतापोटी की बाबा म्हटलं, "आता हा साक्षात एवढा कोकणी शेळा आहे." मी त्याला म्हटलं, होतं, की "तू मला एक गुरुमंत्र जाताना दे. तुझ्या जर मंत्र मला." तो म्हटला, "हां, देतो." म्हटला. मी म्हटलं, "ठीक आहे, दे." त्यांनी कबूल केलं. मग आम्ही निघालो आणि त्यांची गाडी होती इर्टिगा. इर्टिगा गाडी होती. आम्ही खाली आलो आणि ते जाताना माझा मित्र एक बरोबर घेत होता. मी कधी एकटा अशा गोष्टी शक्यतो जात नाही. कारण की कुठली वेळ कधी येते, कधी काय अंगावरती आलं, तर काही सांगता येत नाही. कोणतरी बरोबर असावं. म्हणून मी माझ्या मित्राला घेतलं होतं. मग पुढच्या ह्याच्यावरती तिचे वडील बसले, मी बसलो आणि माझा मित्र आणि ती जशी ती दरवाजापाशी आली, दरवाजा आपोआप उघडला. ते समोर असं हे धरून. तेव्हा आम्ही तिथंच एकदम शॉक झालं, की कारचा दरवाजा आपोआप कसं काय उघडला? ठीक आहे, लॉक उघडला. आपण जो पण डोर उघडत नाही, तो पण आपोआप दरवाजा उघडला. आणि तिथंच आम्ही मग तिचे थोडे तिथं ते थोडे तिचे वडील घाबरले,
की "दादा आपण जाऊ ना व्यवस्थित?" म्हटलं, "हो मी आहे, नका टेन्शन घेऊ." मग ते गाडीमध्ये बसलं, गाडीमध्ये ती बसली, आम्ही पुढे बसलो. आता तिच्या हातामध्ये ते होतं, तोपर्यंत होतं बरं का, म्हणजे ती संचा चालू होता चेडायचा आणि जेव्हा गाडी आपोआप दरवाजा लागला. तिथं आम्ही अजून थोडे शांत, त्यांचे आई-वडील अजून थोडे घाबरले. म्हटलं, "नका आपण चला." मग म्हटलं, "तू कधी पण थांबणार आहे?" म्हटलं, "थांब, हद्द तर सोडू दे." कारण की कुठलीही तांत्रिक क्रिया ही हद्दीमध्ये जास्त काम करते. एकदा हद्द गेली की त्याची ताकद ती संपते. मग आम्ही गाडीच्या प्रवासाने खेड मनसरला निघालो. जशी खेडच्या पुढे आल्यावर त्यांची नदी क्रॉस होते बघा. नदी क्रॉस झाली की चाकण लागतं पुढे. नदी क्रॉस झाली की तिने डायरेक्ट असं अंग सोडलं आणि मग म्हटलं, "बाबा हा आता गेला." पण ते तिच्या मांडीच होतं. कारण की त्याने कबूल केलं होतं की हे माझ्या मांडीवर राहून दे म्हणून. मग ती घुंगराची काठी त्या याच्यामध्ये ठेवली, की पुढच्या सीटवर तिचे वडील होते, साईडला मी होतो, मागच्या सीटवर ती, माझा मित्र आणि पाठीमागे तिची आजी आणि तिची आई होती. असे आम्ही निघालो. आम्हाला निघताच फार उशीर झाला. आम्हाला संध्याकाळ म्हणजे इथनं आम्हाला 4 वाजले होते. मग आम्हाला एक फक्त जाताना एक कोंबडा घ्यायचा होता. कारण की ही चेडे-गोटे कोंबड्याशिवाय जात नाही. मी कापणार नव्हतं. मी उतरून सगळं सोडून देणार होतो. मग आम्ही जाताना थोडं परत कराडमध्ये आम्हाला शोधायला थोडा वेळ लागला. आम्ही पाटणमार्गे चिपळूणच्या घाटातून हो. रत्नागिरीला आम्ही निघणार होतो. आणि तिथंच आम्हाला पाटणमध्ये 6 वाजले आणि अंधार पडत चालला. मी म्हटलं आता या सगळ्या खाद्यवस्तू घरामध्ये चिपळूणच्या घाटातून जायचंय आणि एखादी कसं जर तुमच्याजवळ एखाद्या वस्तू असल्या समजा दारू, सिगारेट, मटण असेल, तर बाहेरच्या निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात, तुमच्याकडे अटॅक करतात. आणि म्हटलं चिपळूणच्या घाटातून जायचं आणि ते पण कोकणातून जायचंय. अजून काय-काय होतंय काय माहिती. मी फक्त त्यांना म्हटलं, की "काही होऊन दे, आपल्याला गाडी थांबवायची नाही." म्हटलं. "गाडी आपण थांबवू, हे सगळं आतमध्ये आपण हॉटेलमध्ये जेवायला बसणं, एखादं काय आलं गाडीत तर काय करणार त्याच्यामध्ये?" म्हणून आम्ही पाटणमध्ये आम्हाला 7 वाजले. पाटणमध्ये आम्ही कराडच्या पुढे पाटण रस्ता आहे, त्या मार्गे जातो आपण. हो. आणि मग पाटणमध्ये आम्ही कोंबडा घेतला, गाडीमध्ये ठेवला आणि आम्ही पुढे गेलो आणि पुढं जसा-जसा अंधार होत चालला, 7च्या पुढं अंधार सुरू झाला आणि जसा अंधार लागला, की थोडंसं गाडीमध्ये भयान वातावरण झालं. भयान म्हणजे असं काहीतरी मध्येच आवाज यायचा. मध्येच ती काठी आपोआप वाजायची त्या टोपल्यामधली. माझा मित्र इथं लगेच डसकायचा, की खड्ड्यात वगैरे गेलं तर वाचत असेल ना, तर तशी नाही, नाही, नाही. तशीच काठी, की जसं भयान वाटत होतं कुठे काय समजा बाबा इकडं काही एखादा स्पॉट खराब असेल, तर ती काठी वाजायची आपोआप तिथे. मग आम्ही कसं तरी चिपळूणचा घाट आम्हाला स्टार्ट झाला. चिपळूणचा घाट झाला आणि आमचा थरारक भयान आमचा चालू झाला तिथंच. की जी गाडी 60-70 वरती चालायची, ती गाडी 40च्या पुढेच जात नव्हती. मी म्हटलं, "अहो, काय एवढं स्लो चालवताय?" ते म्हटले, "दादा, गाडीवरती हत्ती बसलाय, एवढं मला जड वाटते." आणि त्यांना पूर्ण घाम फुटला होता, की मी गाडी कशी चालवू? म्हटलं, "का?" की "नाही," म्हटले, "मला गाडीच पुढे जात नाही. रेस मी करतोय पण काटा 40च्या पुढे जात नव्हता. ओढली नसेल तर काय? अजिबात गाडी उडी जात नव्हती." मग म्हटलं चला आणि माझ्याजवळ नेहमी बॅग असते माझी. म्हणजे संरक्षण वस्तू माझ्याजवळ असतात, की बाबा कुठलाही प्रवास करताना की त्रास होऊ नये. जरी बाहेरचं काही आलं तरी आतमध्ये एंट्री करू नये म्हणून त्या माझ्याकडे वस्तू असतात त्या. मग मी त्या घेऊन गेलो. आम्ही थोडंसं घाट आमचा चालू झाला आणि चिपळूण घाट मी तर बघितलाय, की सिंगल वे जास्त डबल नाही. समोरची गाडी डायरेक्ट जागेवर टर्न येते. तर जिथं-जिथं आता आपला पेपरमध्ये आपण वाचतो, की बाबा इथं भयान ॲक्सिडेंट झालेला आहे. असं ह्या स्पॉटला, त्या स्पॉटला. म्हणजे जसं-जसं आम्ही त्या स्पॉटला यायचो, की आपोआप गाडी आमच्याकडे लागायची. आपोआप. आणि मग मी त्यांना सांगायचो, "अहो, ती गाडी बघ, गाडी कडत चालली, गाडी कडत चालली. अहो, पडेल गाडी." ते पटकन इकडे गाडी घ्यायची. मग त्याला काय झोप वगैरे यायची का? त्यांना डोळ्यावरती अशी धापड येत होती एकदम आणि ते म्हटले, "माहीत नाही काय काय कंटिन्यू जे बाबा गाडी चालवून दिवसा जे कंटिन्यू प्रवास करणारा माणूस, कंटिन्यू गाडीची सवय असेल, त्या माणसाला झापड होती." तर ते पण शॉक झाले आणि ते घाबरत होते, "दादा कसं?" आणि ज्यावेळेस आमची गाडी कडेला यायची, की बाबा इथं स्पॉट खराब आहे म्हणून, इथे ॲक्सिडेंट झालेत. तिथून नेमकी ती काठी जोरात वाजायची 2-3 वेळा अरे आणि बाप! इकडं काठी वाजली, की इथं माझा मित्र ओरडायचा आणि "सचिन हे बघा लवकर काय?" मी म्हटलं, "थांब जरा, मी त्याला सांगतो, बाबा नको त्रास देऊ, तो घाबरतोय म्हणून." म्हणजे तो आम्हाला दाखवत होता, की ही जागा खराब आहे म्हणून. संकट येते. हां आणि आमच्या गाडीमध्ये वस्तू, मग जिथं स्पॉट जिथं बाबा जाणं निगेटिव्ह एनर्जी आहे इथं कुठले, ते आपोआप गाडी आमची ओढून घेत होतं. असं करता-करता अर्ध्या घाटापर्यंत आम्ही गेलो. अर्ध्या घाटानंतर थोडंसं पुढे गेलो, की बाबा थोडासा प्लेन रस्ता लागला आम्हाला. प्लेन रस्ता लागल्यावरती 2 किलोमीटर पुढं गाव नाही, 2 किलोमीटर पाठीमागं गाव नाही. अशा ठिकाणी एकच घर कसं काय असेल? आम्हाला एकदम डाव्या त्याला घर दिसलं आणि ते पण घर असं जवळ-जवळ 20-25 फुटा उंच दिसलं आणि ते घर उंच असं मातीव घर. अरे म्हटलं, हा काय प्रकार आहे? आणि आणि तेव्हा नेमकी आमची गाडी स्लो झाली होती. अजून पुढे जात नव्हती. मग आम्ही तिथं गेलो आणि सहज आमची नजर, माझी आणि माझ्या मित्राची नजर काचेतून बाहेर गेली. तर एक जवळ-जवळ 25 फूट त्या बाई उभी होती अशी दरवाजाला हात लावून.
बापरे! आणि पूर्ण म्हणजे की 25 फूट मातीवरती ते घर होतं आणि 2 किलोमीटर गाव नाही, इकडे 2 म्हटलं एकच गाव आणि 25 फूट बाई कशी काय? तो मित्र अजून घाबरला, की "सचिन हे बघा काय आहे?" आणि तो असं काढून ती काठी जोरात वाजली त्यावेळेस पटकन, की अक्षरशः म्हणजे आमची गाडी थोडी भायबल झाली त्यावेळेस आणि मित्र माझा ओरडला, की "सचिन हे बघा काय दिसतंय?" म्हटलं, "मला पण दिसतंय." आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि मागवलं ते गायब. तिथं घर नाही, काहीच नाही. आम्ही खिडकीतून बघतोय. मग नंतर मित्राला म्हटलं, "तू चेहरा वगैरे आहे का लक्षात कशी दिसत होती? भयान माहिती एकदम विद्रूप म्हणजे अक्षर फक्त नॉर्मल नाक वगैरे नॉर्मल पण प्लेन चेहरा आणि लांब सडक केस अशी जाडच्या जाड बाई अशी हट्टी उभी होती. अशी जसं काय आम्हाला ती म्हणते या म्हणून. आम्हाला बोलवते असं जाणवत होतं. पण मला माहिती होतं की बाबा हे आपण चाललोय सोडायला आधीच ही निगेटिव्ह एनर्जी आणि त्यात अजून एखादं आलं तर कुठं आमंत्रण द्यायचं आणि हे ऑब्व्हियसली आपल्या गाडीमध्ये तशा निगेटिव्ह एनर्जी सगळ्या त्या खाद्यच सगळं तसं ते येणारच. मग म्हटलं चला गुपचूप. मी त्याला म्हटलं मागं बघू नको आता. मग आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर त्यांच्या मिसेसला लागली बाथरूमला. बाथरूमला लागल्यानंतर मी म्हटलं, "दादा काय करायचं?" म्हटलं, "आता काय करायचं?" म्हटलं, "थांबा हॉटेलमध्ये तर आपल्याला थांबायचं नाही." म्हटलं. कारण की आपण हे घेऊन डायरेक्ट त्या हद्दीमध्ये जायचं. आपण कुठेही थांबायचं नाही. कारण की त्या चिरड्याने आम्हाला मधी-मधी पण तो सांगत होता, "जर तुम्ही मध्ये थांबलं, जर एखादं काय आलं तर परत मी त्याला जबाबदार नाही. मी फक्त माझं खाद्य घेणार. मग ते तुम्ही तुमचं बघा." असा तो बोललाही सुद्धा होता. म्हणजे जर मध्ये कोण आलं असतं म्हणजे काय झालं असतं मग त्यावेळेस? ऑब्व्हियसली समजा आता ही एवढी बाई दिसली म्हणजे अजून पिक्चरच्या घरात घुसले तर काय करणार समोर दिसले तर? आम्ही कुणाकुणाला काढत बसणार आणि बरोबर. आणि आपण दुसऱ्या राज्यात चाललोय. आपण ही जे वस्तू घेतल्या त्याच्या वस्तू परत कुठं आणि ते अजून परत हिच्या अंगा एखादी जर छेडा लागला किंवा एखाद्याच्या बाधा तर बाधेला बाधा ओढून घेते. बाधा, बाधा, बाधा असा नियम येतो. बाधेला बाधा लगेच ओढून घेते. मग त्या कंटिन्यू मग आपण जे म्हणतो नाही का, की मिळा लागलाय किंवा असे 7-7 म्हणजे असे 7-7 पिशव्या सुद्धा लागलेल्या केसेस आहेत अशा भयान. मग ते झालं, ते कुठं होतं ना, मग आम्ही बाथरूमवाले काय करायचं म्हटलं, "ठीक आहे, आम्ही गाडी थांबवतो, पण गाडी सोडून जाऊ नका, गाडीच्या कडेला बाथरूम करा." आणि तेव्हा एक फार भयानक अनुभव आला. जशी आता मागच्या जागेला म्हणजे मित्राला बाहेर हुडकायला लागणार, ते सीट फोल्ड करायला बरोबर. तेव्हा ते होणार. गाडी थांबली, मित्र आमचा वळा, आपोआप सीट फोल्ड झालं. तिथं अजून ते घाबरले. ते खटका वगैरे असतो ना, तो न दाबता. नाही, नाही, नाही. अचानक आपोआप डायरेक्ट हे झालं. आणि मग तिची आई घाबरली, "आता मी बाथरूमला जात नाही." म्हटलं, "अहो नको, तुम्हाला परत प्रॉब्लेम नको." "नाही, नाही," म्हटले, "आम्ही जाणारच नाही." अक्षरशः त्यांनी स्टॉप नाही म्हटले, उतरल्याच नाही त्या. आणि जशा त्या मागं बसल्या, परत आपोआप डायरेक्ट सीट मागं. मग त्या उतरल्याच नाही. मग ते सगळे अजून घाबरू लागले. पण त्यांचा एक विश्वास, की "दादा, तुम्ही आहे म्हणून तुमच्याजवळ वस्तू आहेत, म्हणजे टेन्शन घेऊ नका. काही आपल्याला सगळे अनुभव येणार." हे अनुभव फार भयानक म्हणजे आपण कोकणीत शेळा सोडायला चाललोय. कोकणी शेळा म्हणजे एक प्रकारचं लक्षात फार मोठं पैशाचंच आहे म्हटलं. मिसळ घेऊन चाललोय आपण. मिसळ म्हटलं ते अटॅच होणार बरेच म्हटलं. मग तरी मग मित्र परत बसला, आम्ही बसलो गाडीत. आम्ही परत कंटिन्यू पुढे गेलो. पुढं गेलो आम्ही कसं तरी रात्री आम्हाला 10 वाजले. 10 साडे 11 वाजले आम्हाला रत्नागिरीमध्ये पोहोचायला. मग फक्त आणि त्याने एवढं एक सांगितलं होतं, की मला जर तिथं तुम्ही सोडलं, तुम्ही ती हद्द लगेच सोडायची. तुम्ही तिथं थांबायचं नाही. तुम्ही जर थांबलं तर मी परत येणार. अरे बापरे! मग म्हटलं एक तर आधीच एवढा त्रास काढला आणि परत तो येणार, मग परत आणि परत एकदा गेलेली वस्तू, ती जर परत लागली, तर ती परत लवकर सोडत नाही. हा अनुभव आहे. पिशाच्च असून दे, कर्णीबाधा असून दे किंवा चेडा असून दे. ते भयान अनुभव. मग शेवटी आम्ही तिथं पोहोचलो. म्हटलं चला जाऊ समुद्रावरती पहिल्यांदा. आम्ही काय रूम वगैरे काय घेत बसलो नाही, आम्हाला लगेच जायचं होतं. आम्ही समुद्रकिनाऱ्यावरती बीच भरपूर आहेत रत्नागिरीमध्ये. म्हटलं बघू एखाद्या बीचवरती जाऊ आपण. तर आम्ही बीचवरती गाडी घेतली. मी म्हटलं थांबा पहिल्यांदा लाईटनी समुद्र बघा. तर अक्षरशः आता आपल्याला नॉर्मली की बाबा समुद्र पायाच्या आपल्या 5 फुटा अंतरावर आहे. आम्ही लाईट लावली, की तो समुद्र जवळ निम्मा आतमध्ये आम्हाला दिसला. अरे बापरे! पूर्ण रिकामा. अरे बापरे! मग मी म्हटलं आणि ते इतकं भयावह चित्र होतं ना, जसा समुद्र आम्हाला 50% आतमध्ये दिसला, की आम्ही एवढं घाबरलो, की बाबा एवढं काय मी सक्सेस बाबा एखादी वस्तू कशी बाबा ये माझ्याकडं, तुला वळून घ्यायचंय. मग मी म्हटलो, की जर आपण हे सोडायला गेलो आणि उद्या जर हे जवळ सोडायला त्याला जर त्याने ओढून घेतलं तर? मी म्हटलं, "नाही, नाही," म्हटलं, "थांबा, आता सोडायचंच नाही," म्हटलं. की बाबा हे भयान आहे, हे आपल्याला ओढून घेईल म्हटलं. आणि अक्षरशः म्हणजे इतकं भयान, की तो चंद्राची लाईट होती. लाईट लावली, की शॉकिंग म्हणजे कोणीच समजणार पण नाही, की बाबा हा समुद्र लाख इथे आणि लाईट लावलं, की समुद्र 50% मागं कसा काय? मी म्हटलं, "नाही, हा प्रकार डेंजर आहे. आपण सकाळी सोडू." म्हटलं. "आता नाही. एकतर रात्रीची वेळ आहे, आपल्याकडे खाद्य आहेत. 11ची वेळ झाली. उद्या इथं पण समुद्र किनाऱ्याला पण बरीच निगेटिव्ह एनर्जी असते बरं का. पिशाच्चे बाधा वगैरे खूप असतात समुद्र किनाऱ्यावरती." तर मी म्हटलं, "नको, आपण ना उद्या सोडू." मग ते म्हटले, "दादा ठीक आहे." मग आम्ही असं किती आम्ही 6 जण होतो. ते तिची मुलगी, तिचे आई-वडील, आजी आणि मी, माझा मित्र.
मग आम्ही समुद्रकिनारी आम्ही रिटर्न फिरलो, की आम्ही म्हटलो चला आपण एखादी अशी मोठी हॉलसारखी रूम बघू. पण आम्हाला हॉलसारखी रूम आम्ही 10-12 रूम शोधल्या. आम्ही फिरतोय नाही म्हटले 2 रूम आहेत फक्त सेपरेट अशा. एक तुम्हाला अखंड एक 6 लोकांसाठी हॉलसारखी रूम नाहीच आहे. अरे बापरे! म्हटलं आता काय करायचं, काय करायचं? मी म्हटलं रात्री थांबतो, एक तर आपल्या वस्तू गाडीमध्ये येतो, ही आम्ही रूममध्ये ह्याला आपण रूमवर तर नेऊ शकत नाही. कारण कसं एकदा जर आपण त्यात बसवलं आणि ती जर वस्तू मी इथे ठेवली ती वस्तू इथंच थांबते. हं. ती जात नाही पुढं. म्हणून मला गाडीतून ती टोपल्यात ती वस्तू सोडायची नव्हती. आता कसं करावं, कसं करावं? शेवटी आम्ही एकाकडे गेले. ते म्हटले 2 रूम आहेत. नाहीच. मग शेवटी ठीक आहे त्यांना म्हटलं, आपण 2 रूम घेऊ म्हटलं. मग आम्ही पहिल्यांदा जेवण केलं. जेवण केल्यानंतर जेवणाचा पण एक तुम्हाला अनुभव सांगतो. आम्ही नेमकं हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये आम्ही जेवायला बसलो. तर जेवताना तिने नेमकं नॉन मागितलं. मला नॉन खायचं. म्हटलं, "नाही आपण अजिबात नाही नॉन घ्यायचं." म्हटले. "नाही," म्हटले, "मला नॉन पाहिजे." हट्टच भेटली ती. मग आम्ही शेवटी ऑर्डर केली. ऑर्डर केल्यानंतर मग तिने नॉन घेतलं आणि आम्ही व्हेज घेतलं सगळं. आणि अक्षरशः इतका भयान अनुभव आला, की समोर ते नॉन प्लेट समोर आली. 2 मिनिटात नॉन गायब त्यातलं. बापरे! ती प्लेट एकदम रिकामीच प्लेट. एवढं फास्ट, एवढं फास्ट. मग ते जरा घाबरले. मी म्हटलं, "जाऊन दे, तू आता चाललाय, खाऊ दे त्याला खायचंय." मग मी त्याला परत बोललो, "हे बघ, तू आता घेतोय" आणि विदाऊट ना हात न लावता, हात नाही का नाही, फक्त तिच्यासमोर ठेवली होती. डायरेक्ट गायब ते. मग तिला म्हटलं, "बघ," म्हटलं, "तुला की तू आता घेतोयस, काय खायचं ते खा, पण हिला सोडायचं. परत तू यायचं नाही, तर गाठ माझ्याशी." "हां," म्हटलं, "मी महाकालीपाशी वचन दिले, मी नाही येणार परत." कसं ते आम्ही ते अजून त्यांचे वडील अजून घाबरायला लागले. "दादा कसं रात्र जायची?" म्हटलं, "नका टेन्शन घेऊ. बघू." भीती थोडी मलाही होती, की रात्रीतून काय होतंय, काय सांगता येत नाही. त्या हॉलमध्ये त्या एखाद्या लॉजमध्ये कुठलं पिशाच्य वध असलं काय आपण स्टोरी ऐकतो. बरोबर. बरे आत्महत्या केल्या असतात, तिथं फिरतात लॉजमध्ये. म्हटलं, "लॉजमध्ये एखाद्या पिशाच्य वध नको समोर यायला." म्हटलं. मग कसं तरी आम्ही जेवण तुम्ही घाबरले की त्यांना दाखवून पण काय फायदा नाही. कारण की अजून हां, घाबरले. ते अजून आणि ते सगळे माझ्या भरवशावर. ते मी जर सगळं तिथे गळती ना पूर्ण. हो. मग आणि मित्र माझा तो अजून घाबरला होता. कारण तो तिच्या शेजारी बसला होता येताना आणि ते येताना हे किस्से घडले. त्यामुळे तो मित्र माझा घाबरला होता. तो मला ओरडू लागला, "मी उगाच एवढं आलो म्हणून. मी नव्हतं यायला पाहिजे." नंतर अक्षर माझ्या गुरुलेकींना मी किस्से झाले. माझ्या गुरुलेकी सुद्धा ओरडल्या. "दादा परत अशा केस तुम्ही एकटे जायचं नाही आणि एकटं घ्यायचं पण नाही." कारण की जीवा भेटणारे काम आहेत ना हे सगळे. बरोबर. ते म्हटले, "उद्या तुम्हाला आता आम्ही कुणाकडे बघायचं?" म्हटले. मग म्हटलं, "ठीक आहे." मग आम्ही कसं तरी रूमवर गेलो लॉजमध्ये. लॉजमध्ये गेल्यानंतर ते त्यांच्या रूममध्ये गेलो आणि मग मी माझा मित्र एका रूममध्ये आम्ही आलो झोपायला. आणि कधी-कधी काय-काय लॉजमध्ये कशी सिस्टम असते, की लाईट जर एक असेल, तर बेडच्या इथे एक बटन असतं आणि डोअरच्या शेजारी बटन असतं आणि दोन्हीचं कनेक्शन एकच म्हणजे दोन्ही कनेक्शन एकाच लाईटला असतं. मग ती बाबा ठीक आहे म्हटलं. मग आम्ही काय केलं रूम घेतलं जरासं थोडंसं कपडे बदलले आणि दरवाजा आम्ही लावला. दरवाजा आम्ही लावला, की अचानक माशा आल्या कुठून आणि एवढ्या माशामध्ये जवळ-जवळ असा ढीग दिसला माशांचा आम्हाला. तो फरशानं फिरतात ते माश्या. हां, त्या माशा. अरे बापरे! मी म्हटलं दरवाजा, खिडकी बंद, दरवाजा नाही, माशा कुठून आल्या? मित्र माझा अजून गावला, "नाही आपण तिथंच राहा." अरे म्हटलं, "हाय नको टेन्शन घेऊ." कसं तरी मग शेवटी माझ्या गाडी ह्याच्यातल्या वस्तू होत्या. मी त्या वस्तूला फक्त हात लावला. गायब माशा. एका मिनिटात माशा, की एवढा ढीग दिसल्या माशा एकदम गायब. गायब झाला. मित्र माझा अजून घाबरला, की "सचिन आपल्याला रात्र काढायचं फार मुश्किल आहे." म्हटलं, "बस झोप." आणि काय झालं नंतर मग आम्ही लाईट बंद केलो. आम्ही इकडचं बटन बंद केलं, की बेलचं बटन आपोआप चालू व्हायचं आणि लाईट चालू व्हायची. बेलच्या इथलं बटन बंद केलं, की इथलं बटन आपोआप चालू व्हायचं आणि लाईट चालू व्हायची. मित्र माझा अजून घाबरायला लागला. तो थरथर कापायला लागला, की सचिन हे काय आहे म्हणून. म्हणजे जे आपण पिक्चरमध्ये बघतो, ते आम्हाला समोर घडत होतं. आम्ही इकडची लाईट बंद केली, की इकडची चालू, इकडे म्हणजे हे सगळं तो छेडा करत होता. मी म्हटलं, "माहिती त्याला सोडणं म्हटलं, तू त्रास दे ना थोडाफार." ठीक आहे. मग कशी तरी बाबा परत मग म्हटलं, "सचिन काहीतरी करा." मी परत माझ्या बॅगेला हात लावला, त्यातल्या वस्तू घेतल्या. मग कसे तरी आम्ही लाईट बंद करायचा प्रयत्न करतो, पण नाहीच. लाईट आम्हाला बंदच झाली नाही. म्हटलं, "बाबा राहून दे, आपण लाईट चालूच ठेवू." नशीब पुढचा अनुभव फार भयानक, की लाईट मी ठेवल्याचा फार मोठा फायदा झाला. नाहीतर माझा मित्र तिथंच काय झालं असं काय सांगता येत नाही. तर आता पुढचा प्रसंग तुम्हाला सांगतो. तो फार भयानक, की मग लाईट चालू ठेवली आणि 12 वाजले ते बरोबर. एक 12ला 5 मिनिटं कधी कमी होते. मग आम्ही झोपलो. 12:05 किंवा 12:05 झाले होते. आम्ही झोपलो आणि एक 20च मिनिटं झाली. 20 मिनिटं माझे हात असे होते, असे समोर होते आणि माझ्या मित्राचे पण हात असेच समोर होते आणि दोघांनाच झोप लागली होती. आणि झोप लागल्यानंतर मला एकदम एक 15 मिनिटांनी माझ्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवला असं जाणवलं. आता मी हात ठेवला, मला वाटलं मित्राने डोक्यावर हात ठेवला असेल, की आधीच तो घाबरला होता. म्हटलं मग त्या घाबरत्या त्याने डोक्यावर हात ठेवला असेल.
डोक्यावर हात ठेवला असेल तर तो किंचाळला जोरात. तो किंचाळला मी डोळे उघडले आणि मी डोळे उघडले तर मी म्हटलं, "का रे ओरडतोय?" आणि मी बघितलं त्याचे हात असे. मग मी पण घाबरलो, की माझ्या डोक्यावर कोणाचा हात आहे. हं. मला तोपर्यंत कळलं नाही तो का ओरडला. मी जेव्हा तो ओरडला, कारण की त्याने ते बघितलं एक सावली होती आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवला होता आणि त्याने ते बघून तो ओरडला आणि त्याच्या ओरड्याचं ऐकून मी ओरडलो. मला वाटतं त्याचा हात असेल मी बिनधास्त झोपलो होतो हो. आणि शेवटी जागचं झोप माझी जागचं झोप असते. जरा आवाज आला की मला लगेच जाग येते. तर त्याने जेव्हा माझ्या डोक्यावर त्याचे हात मी समोर बघितले. मग मी पण ओरडलो की माझ्या डोक्यावर कुणाचा हात आहे? मग डोक्यात हात आहे की मग मग मी एवढ्यापर्यंत जे कंट्रोल केलं, माझा कंट्रोल संपला. आणि मी जोरात उडायला लागलो, की "अरे माझ्या डोक्यावर कोणाचा हात आहे?" मग माझ्या थोडंसं लक्षात आलं, की अरे हां, मी त्याला म्हटलं होतं, की मला जाताना गुरुमंत्र दे. आणि अच्छा. तो मला कानात मंत्र द्यायला लावला होता आणि तो डोक्यावर हात ठेवून वाकणार, त्यावेळेस ह्या मित्रांनी ओरडला. पण त्याने मला मंत्र दिला असता कानामध्ये. अरे बापरे! तो ओरडला आणि तो ओरडला, मग मी ओरडलो आणि मी ओरडला, की तो घाबरला. तो चढच घाबरला आणि तो फटकन ती सावली घागरली. पण एवढे कान बोला, की बघा म्हणजे सावली आपण कसं म्हणतो, की बाबा हे सत्य कसं काय? ती सावली जाताना त्याचं नख माझ्या कानाला लागलं, त्या सावलीचं आणि डायरेक्ट कानातून माझं रक्त आलं. एवढं रक्त आलं, की अख्खी उशी भरली होती. आणि उशी भरल्यानंतर मग मी घाबरलो, की बाबा हे कसं काय? मग माझा मित्र पण घाबरला आणि मी जोरात थरथर एवढा ओरडत होतो, की मी जसं काय एखाद्या अटॅक आला कसं माणूस उठतो. मी त्या माझं थरथरच थांबत नव्हतं. मग मी म्हटलं, "मित्र नाही, नाही, आता पटकन आपण पलीकडे जाऊ राहिलं तर राहायचंच नाही आपण सेपरेट. नाहीतर अजून काय होईल काय सांगता येत नाही." आम्ही पटकन तसंच एवढ्या फास्टमध्ये दरवाजा उघडल्या, पटपट आमच्या बॅगा आहेत त्याच्या घेतल्या आणि आहेत तशा त्यांच्या दरवाजा वाजवला. आणि विशेष म्हणजे ते बघा, की ज्यावेळेस तो मला इथं आलता सांगायला, त्यावेळेस त्या रूममध्ये तो पण तिथं संचार आला होता त्याचा. अच्छा. एकाच वेळी दोन्ही एका दोन्ही मग तिकडून तो इकडे येत होता, इकडून तिकडे जात होता. आणि त्याने मग म्हटलं, "का?" मग आम्ही म्हटलं, "दादा काय झालं?" मग म्हटलं, "अहो" त्यांना आम्ही सांगितला प्रकार. मग तो म्हटला, "तो इथं पण आला मग इथं काय म्हणत होता?" नाही सांगत होता, कसं पाठवलं, कुणी पाठवलं, काय-काय केलं हिच्याबरोबर मी, ह्यांच्या घराला काय-काय त्रास दिला, ते सगळं तो सांगत होता. काय सांगितलं त्यांनी? त्याने सांगितलं, की बाबा मला हिच्या चुलत्यांना डायरेक्ट मारायलाच पाठवलं होतं, की बाबा एकदम अटॅक आला पाहिजे, नाहीतर पॅरेज झाला पाहिजे. ते सरपंच. हां, असंच पाठवलं होतं. पण ही आली म्हणून हिच्यामध्ये आलो. मग मला ही आवडली. मी हिच्याबरोबर मित्रासारखा राहायला लागलो. मला ही खूप आवडली. मग इतकं माहिती तो सांगत होता, की मी हिच्याबरोबर फिरायला जायचो. मी हिच्याबरोबर जेवायला जायचो. मी हिच्याबरोबर फिरायला जायचो. ही झोपली की मी हिच्याशी झोपायचो. हिची केस सुद्धा विंचरायचो एवढंसं सांगत होता तो, की हिला जाणवत नव्हतं, की मी हिचे केस विंचरतोय म्हणून. तिला वाटते मीच हिची वेणी घालत होतो, हिच्यासाठी बसत होतो, हिच्या एका ताटात जेवत होतो, जेव्हा फिरायला जात होतो. हे गेले किचनमध्ये, किचनच्या मागे जात होतो. बापरे! मग तो असं सगळं सांगला. मी पण थोडा म्हणजे अजून माझं थरथर चालूच होतं. मग शेवटी कसं तरी त्यांनी मला खाटावरती झोपवलं. माझ्या पायावरती दोन्ही हात ठेवले. माझ्या मित्राने दोन्ही हातावरती हात ठेवले. तरी मी उडत होतो. मग शेवटी म्हटलं कसं तरी आता झोपा. मी परत बॅग माझी जवळ घेतली. मग आम्ही झोपलो. आम्ही झोपल्यानंतर मग म्हटलं चला आता आणि तरी आम्ही परत एकदा गाडीकडे बघितलं. गाडीचं काय? तर अक्षरशः तुम्हाला सांगतो तो इतका विचित्र आम्ही खिडकीतून गाडीच्या नशीब ती गाडीच्या जवळचीच रूम होती, की खिडकीतून दिसत होतं. कारण की तो खिडकीमध्ये त्या गाडीमध्ये आणि आम्ही रूममध्ये. उद्या काही सांगू नये अजून काही गाडीमध्ये झालं तर किंवा असंही झालेलं आहे, की अचानक लोकांच्या गाड्यासुद्धा चालू झालेल्या आहेत. माझ्याकडे बऱ्यापैकी आपोआप गाड्या चालतात, असे सुद्धा आहेत. एवढे प्रकार आहेत. जर समजा गाडीमध्ये पिशाच्च्या बाधा, एखाद्या चेहरा गाड्या आपोआप चालतात. हे मी स्वतः बघितलेले अनुभव आहेत माझे. बापरे! मग म्हटलं तसं काय होऊ नको म्हणून आम्ही बाबा परत एकदा बघितलं. आम्हाला अक्षरशः म्हणजे गाडी पूर्ण काळी कुट्ट दिसली होती आम्हाला. व्हाईट गाडी काळी दिसली होती आम्हाला आणि ते भयान रूप दिसत होतं. मग शेवटी म्हटलं आता कसं तरी पहाटेपर्यंत काढा. घाट झाली की अंघोळ करायची, चहा पण घ्यायचा नाही, नाश्ताही करायचा नाही. ते करून आपण डायरेक्ट निघू. मग शेवटी सकाळी आम्ही उठलो. सकाळी उठलो, अंघोळ्या केल्या. आम्ही त्याच रूममध्ये. आम्ही परत रूम चेंजच नाही केली. म्हटलं रात्री एवढा प्रकार झाला, सकाळी काय होईल सांगता येत नाही. आता अजून एक प्रकार झाला, की सकाळी आम्ही अंघोळीला गेलो, मग ती गेली. मी हिच्या आईला म्हणत होतो, तिला एकीला आतमध्ये जाऊन देऊ नका, तुम्हीच जा. नाही म्हटलं, "आता काय नाही होणार." अहो म्हटलं, "तसं नाही," म्हटलं, "काही सांगता येत नाही. एवढे रात्रीचे आपले प्रकार घडलेत, येताना प्रकार घडलाय, की रात्री काही होऊ शकतं." तर अक्षरशः म्हणजे ती गेली आणि 15 मिनिटं ती कुठे आतमध्ये येते, बाहेर येते. आणि दरवाजा आहे की लॉक डायरेक्ट आणि खडखड आम्ही वाजवतोय. तर तो तिकडून बोलायला लागला, की हां, म्हणजे एकदम चेनसारखा आवाज. "अरे, आता मी चाललोय, शेवटच्या हिच्याशी बोलून दे." मग हिचे वडील अजून घावे लागले, "दादा बघा काहीतरी करेल, मुलगी आहे." तसं बोलला. "मला 15 मिनिटं हिच्याबरोबर राहून दे, मला बोलायचं आहे हिच्याशी."
अरे बापरे! नाही म्हटलं, बघा म्हटलं महाकाळची शपथ आहे म्हटलं. जर मी माझ्या वस्तू बाहेर काढल्या, की तुला लय अवघड जाईल म्हटलं मग. मग तो म्हटला, "येतो, येतो, येतो बाहेर." मग पटकन ती बाहेर आली. मग शेवटी आली बाहेर. मग चला आता म्हटलं, आता अजिबात थांबायचं नाही. डायरेक्ट समुद्र. मग आम्ही शेवटी ज्या बीचवरती मी रात्री बघितलं होतं आणि आम्ही शॉक समुद्राजवळ. रात्री जो निम्मा झालेला आम्हाला तो समुद्र जवळ दिसला. मग मग आम्ही ते ओटी वगैरे पण असा काही प्रकार असतो ना, की जेणेकरून रात्री पाणी वाढतं, सकाळी कमी होतं. अशातला काही प्रकार होता का? रात्री पाणी वाढतं ना, पण ते कमी झालं ना आतमध्ये. अच्छा. ते पूर्ण आतमध्ये म्हणजे ठीक आहे, ओटी ठीक आहे, ओटी असेल, भरती असेल, ओटी असेल, बाबा कमी किती पण एवढं कमी, की बाबा निम्मा समुद्र आतमध्येच होता आम्हाला. आणि तिथं भयानक अशा आकृतीच होते आम्हाला. आणि त्यासाठी असं करून बसून ते आम्हाला बोलवते, असं दिसत होतं आम्हाला ते. शेवटी मग आम्ही म्हणून तर आम्ही ते स्टॉप केलं ना ते सोडायचं. म्हटलं उद्या जर हे सोडायला गेलो, त्याने काय ओढून घेतलं, फुकटचा एक जीव व्हायला. आणि शेवटी कसं असतं, जर एखाद्या चेड्याला जर जीव घ्यायला पाठवलं असेल, तो जीव घेऊनच जातो. हा त्याचा चेड्याचा नियम आहे. जर त्याला तांत्रिक प्रयोगवाला जोरात असेल, की बाबा हे तुला हे जीव नाही तर दुसरं काय देईल त्यात जा. तर तो त्या ह्याच्यामध्ये जर बसणारा ऐकणार असेल, तर ठीक. नाही तर चेडा कोणालाही बापाला ऐकत नाही. आणि कोकण चेडे त्यांना या हे खोटे चेडे काढणारे भरपूर असतात. हे कोकणी चेडे फार भयान. तुम्ही कोकणामध्ये डायरेक्ट नाव घ्या. खूप प्रकार आहेत त्या कोकणी चेड्यांमध्ये. तर ते 52 प्रकारचे चेडे आहेत चेड्यांमध्ये म्हटलं तर. त्यातला हा कोकणी चेडा होता. आणि हा रत्नागिरीला जास्त बेकार असतो. त्या साईडला जास्त बेकार हे चालतात सगळे. जे मालवणी साईज, रत्नागिरी त्या साईडला चेड्याचा प्रकार खूप आहे. आणि मग शेवटी आम्ही तिथं आलो, तिथं बसलो. ते सगळ्या वस्तू परत टोपल्यातल्या काढल्या. तो आला लगेच. जसं मी अजून जे वस्तू काढत होतो ते सगळं म्हणजे उतारे पण चालले होते माझे आणि त्या वस्तू पण चालल्या होत्या काढण्यात. जशा वस्तू काढत तसा तो परत आला होता. मग म्हटलं, "बघ आता जा." मग मी शेवटी त्याला म्हटलो, मी त्याला विचारलं, म्हटलं, "का रे?" त्याला येता मी सगळं विचारलं, "हे एवढं तू का केलंस?" म्हटलं, "का?" मी आधीच सांगितलेलं, "माझं खाद्य बाकीचं कोणी पण येऊ शकतं," म्हटले. म्हटले, "तुझी ताकद होती म्हणून ते एंट्री नाही केली घरामध्ये त्या गाडीमध्ये," असं बोलला. मी म्हटलं, "बरं ठीक आहे." मग आम्ही गेलो. मग तो झाला चालू बोलायला एक, 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 एक. मग तो म्हटला, "मग रात्री मला नख कोणी मारलं?" म्हटलं, "मीच मारलं." म्हटलं, "का मारलं?" म्हटलं, "मग मी डायरेक्ट शिव्या दिले आणि डायरेक्ट शिव्या दिल्या त्याने." म्हटलं, "भाडखळ डायरेक्ट अशी शिव्या दिली बघा त्यांनी त्या की तुझा मित्राला अक्कल नाही, तो कशाला किंचाळला? नाहीतर तुला मी मंत्र सांगणार होतो." अच्छा. मी म्हटलं, "अरे बापरे!" म्हटलं, "असं होतं का?" म्हटलं, "हो." आणि त्यात तो किंचाळला. मग किंचाळल्या मग तर मी म्हटलं, मी पण थोडा हे झाला. म्हणजे बघा चेहरे पण माणसं कधी घाबरतात, तर तो म्हटला तो पण म्हटलं, "मी पिचकलो." मग माझं नख लागलं म्हटलं तुला. मग म्हटलं, "एवढं रक्त आणतात व्हय?" म्हटलं, "मग मी तसं कसं जाऊ?" म्हटलं, "लागलं, आलं तुझं रक्त." मी दिलं आणि तो काय म्हटला, "तुझं रक्त मी घेतलं." असं म्हटला. मग म्हटलं, "मला काय?" म्हटलं, "मग तू एवढं सोडायला आला म्हटल्यावरती. मी पिलं तुझं रक्त म्हणून मला रक्त पिलं तुझं रक्त आणि मी निघालो." म्हटला. अरे बापरे! मग असं बोलल्याने मी अजून जरा थोडंसं गप झालो. म्हटलं काय बोलावं? म्हणजे छेडीचे प्रकार म्हणजे किती असतात बघा. आपण जे म्हणतो चक्र छेडा रक्त पितो, हे असे रक्त पितात. म्हणजे ॲक्सिडेंट होणारे बरेच नाही काय रक्त जातं. हे निगेटिव्ह एनर्जी तुमचं रक्त ओढत असते लक्षात ठेवा. अच्छा. आणि मग शेवटी झालं सगळ्या वस्तू झाल्या, ते सगळं काढल्या, सगळं एंड झाला. मग म्हटलं, "आता सांग की मला मंत्र." मग त्याने तो एक मंत्र मला दिला. त्याच भाषेमध्ये दिला त्याने. मग मी तो शेवटी तो बराच मोठा होता. मी रेकॉर्ड करून घेतला तो मंत्र आणि मग तो मंत्र मी चेड्याची भाषा थोडी-थोडी मला जमते. मग मी जाणकारांकडून नंतर विचारून घेतला. तो मंत्र बरोबर होता त्याने सांगितलेला. मग झालं. मग पण चांगल्यासाठीच होता ना तो? हां, मंत्र मला चांगला दिला कारण की मग शेवटी तो म्हटला ना, की "तू एवढं मला सोडलंय, मी 2 वर्ष कुणाच्या हाती लागलो नाही." एवढं पण बोलला हां तो, की "मी कुणाला नाही, पण तुझी ताकद होती, तुझ्या इथं आहे, तुझी अनुष्ठानं आहे, तुझी उपासना आहे, म्हणून तुझ्या हाती मी लागलो. नाहीतर मी कुणाच्या हाती लागत नाही. मी कुणाच्या बापाला सापडत नाही." डायरेक्ट असं बोलला. "मी तुझ्या इथं फक्त आलो आणि तुझ्यामुळे मी कळून बसला. तर मी दुसरं कोण असतं मी अजून लई त्रास दिला असता." म्हटला. "तुम्हाला तरी थोडा त्रास झाला वाटलं येताना." "बरं ठीक आहे," म्हटलं. "मग आता जा बाबा," म्हटलं. "मी पण म्हटलं पाया पडतो आता. लय झाला तमाशा, बस झाला," म्हटलं. "हां," म्हटलं, "जातो," म्हटला आणि मग जातो म्हटला, की तिने पटकन मागं मान टाकली. मग तिच्या वडिलांनी म्हटलं, "पटकन उचला हे आणि समुद्रात नेऊन सोडून द्या." आणि मग तिच्या वडिलांनी ते जसं त्यांनी मांग टाकलं, की ते पटकन सगळ्या वस्तू उचलल्या. ते टोपलं उचललं, ती काठी टोपल्यात टाकली आणि डायरेक्ट समुद्रात गेले आणि त्याने ते समुद्रात सोडून दिले. आणि विशेष म्हणजे तेव्हा एक कार्य झालं, जसे ते असे गेले, डायरेक्ट अशी मोठी लाट आली आणि डायरेक्ट त्या टोपलं असं ओढलं, जसं का खोऱ्यात माती कशी हां. आणि डायरेक्ट आतमध्ये घेऊन गेलं ते. आणि मग मी म्हटलं, "बाबा आम्हाला थोडंसं हे भीती वाटली." तिचे वडील होते ना, वडिलांना अशी लाट लागली ना. हो, म्हटलं, "वडिलांना काय झालं?" तर ते इथं वडील म्हटलं, "नाही व्हायचं, नका टेन्शन घेऊ." मग फक्त लाट गेली. ते आहे तसे पूर्ण भिजले होते. मग रिटर्न आले. मग तो प्रकार झाला, तिथं संपला. मग आम्ही ऑन दी स्पॉट म्हटलं, "ही लाट कधी-कधी समजा लाटेने जरी ओढले, ही जर परत आली ना, हे जर परत आलं, ते परत लागू होणार." हो. पटकन तिथून आम्ही हद्द सोडली
हद्द सोडले आणि अजून एक तांत्रिक प्रयोगामध्ये प्रकार आहेत, हद्द वेशी बांधायच्या. की एक हद्द बांधली ना, की समजा तुम्हाला समाजाचं कळलं बाबा ह्या माणसाला या हद्दीच्या बाहेरून जास्त जाऊन देत नाही. तसे हद्द म्हणजे एक प्रकार आहे. तर तुम्ही त्या बाहेर जाऊच शकत नाही. मी मग काय केलं, मग आम्ही थोडीशी रत्नागिरीची समुद्राची ती त्या गावाची ज्या बीचमध्ये होते, त्या गावाच्या आजूबाजूला तिथं मी ते एक बंधन टाकलं, की या हद्दीच्या बाहेर येऊ नये. तिथून थोडंसं पुढं आलो आम्ही. रत्नागिरीची थोडी हद्द सोडली. तिथं मी त्या वेशीला बंधन टाकलं, की परत रिटर्न येऊ नये म्हणून. आणि आम्ही रात्री बाबा रत्नागिरीच्या फार पुढं गेल्यावरती 11 का 12 वाजता आम्ही चहा प्यायला थांबलो. तोपर्यंत आम्ही पाणी नाही, अन्न नाही, काहीच नाही. मी म्हटलं आपल्याला थांबायचं पण नाही. जोपर्यंत 2 किंवा 3 हद्द आपल्याला ओलांडता येत नाही, तोपर्यंत आपण काहीच खायचं नाही म्हटलं. आणि शेवटी अशा केस असेल तिथं मी कधी अट्टहास करत नाही, की मला भूक लागली. कारण की शेवटी मी माणूस जाणतो. माणसाचा जीव जाणतो. तिथं मग अजिबात नाही. आपल्या जीवाची पर्वा नाही, त्या माणसाची पर्वा करायची. बरोबर. मग आम्ही हद्द जशी रत्नागिरीची सोडली, 11 वाजता आम्ही थांबलो. 11-11:30 ते मग दुपारी आम्ही चहा पिला आणि नाश्ता केला. मग आम्ही पुढे निघालो. मग ती तिथून पुढे एकदम ओके. ती मुलगी व्यवस्थित झाली. तिचे परत हातपाय वगळले नाही. मग त्यांच्या इथं बरंच नाव झालं, की बाबा कोणी चांगलं केलंय. त्यांच्या शिक्षकांनी विचारलं, "कशी झाली मुलगी काय?" मग त्यांनी सांगितलं, "थोडीशी बाहेरची एनर्जी होती, निगेटिव्ह एनर्जी. ती अशा-अशा माणसांनी काढली. ती आता मुलगी व्यवस्थित आहे. तिचं लग्न झालं. तिचा संसार ती आता सुखाने नांदतीये." अच्छा. हा असा एवढा भयानक अनुभव होता. किती दिवस हा प्रकार चालला होता तुमच्याकडे आल्यापासून? ते हार्डली 6 महिने प्रकार चालला होता. नाही, नाही, नाही. तुमच्याकडे आल्यानंतर हा प्रकार किती दिवस चालू होता टोटल म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत? म्हणजे तिच्या अंगात येणं ते हां, अंगात येणं वगैरे ते तुमच्याकडे आले बरोबर. हां. मग तुमच्याकडे आल्यापासून तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत हा किती कालावधी लागला एक टोटल? 6 महिने लागले मला. 6 महिने कंटिन्यू चालूच होतं. कंटिन्यू चालूच होतं ते. कारण की मला आषाढ महिन्यात बघायचा होता आणि त्यात मला कार्यक्रम होते आणि योगायोग नेमकं ते जजमेंट बसत नव्हतं आमचं. मागं पुढं होतं. मी टाईट ठरवलं की त्यांना काहीतरी अडचण यायची. त्यांनी ठरवलं की मला इथे काहीतरी प्रॉब्लेम यायचा. ते जजमेंट बसत नव्हतं. शेवटी मी तुम्हाला म्हटलं ना, की शेवटचे 2 दिवस राहिले होते लांबलं म्हणून तिच्या आईला दिसायला लागलं, तिच्या आजीला पण दिसायला लागलं. पूर्ण म्हणून ते जास्त घाबरले, की दादा काही करा, सगळी कामं सोडा आमच्यासाठी चला. मग शेवटी मी त्या मुलीची कीव केली बाबा 12 फर्स्ट इयरमधली मुलगी तिचं सगळं व्हायचं जायचंय. कारण की एवढं लक्षात ठेवा, अशा पण केस मी बघितलेल्या आहेत, की समजा जर लेडीजला चेडा लग्नाच्या आधी लागला, तर तो सोडत नाही. तो तिचं लग्न पण होऊन देत नाही आणि जरी लग्न झालं, तरी तो चेडा त्या बाईला सुखी ठेवत नाही. हे रिॲलिटी आहे. ही कुठली अंधश्रद्धा नाही. ह्या केसेस सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी अनुभवलेल्या आहेत आणि हे वास्तव आहे. म्हणून आपण म्हणजे संचारामध्ये म्हणतो, की लेडीजच्या अंगामध्ये छेडा किंवा असले प्रकार नको, ह्या गोष्टीसाठी नको म्हणतो. कारण की तो पूर्ण आता एक असं बोलू नये, पण जे आहे सत्य ते आहे. तो छेडा पूर्ण नवऱ्यासारखा त्या बाईवर राहतो. हे वास्तविक आहे. म्हणजे तुम्ही कोणाला इन्व्हॉल्व होऊन देत नाही. नाही, नाही, नाही. माझ्याकडे अशा केसेस सुद्धा आहेत, की त्यांनी त्या नवऱ्याला मारलेलं सुद्धा आहे. हे असे प्रकार आहेत. माझ्या गुरु बहिणी एकदम मला त्यांच्या बाबतीत झालेला अनुभव सुद्धा आहे, की अक्षरशः म्हणजे तो चेडे जर बाईच्या अंगामध्ये आले, तर ते समजा त्यांचे शारीरिक संबंध जेव्हा असतील, तर तो चेडा जर बाईच्या अंगात आला, तर तो नवऱ्याचं मुंडकं धरतो, नाहीतर नवऱ्याला असं झटकतो. पण तिथं जर समजणारे असतील, तर समजून ते म्हणतात, "ही मुद्दाम करतीये, हिचं बाहेर कुठेतरी अफेअर असेल." पण ह्या गोष्टी असतात, ह्या वास्तविक आहेत. मला आत्ताच मागं 2 फोन आले एक 6 महिन्यापूर्वी. एक केस आहे, ते आता येणार वाटतं गादीवर, त्यांना असाच प्रॉब्लेम आहे. तर ह्या अशा केस रिअल आहेत, हे वास्तव आहे. म्हणून मग त्याची व्यवस्थित आहे. म्हणून मग त्या मुलीची जास्त की बाबा ह्या मुलीचं वयचं जायचंय, लग्नाच्या वयामधली आहे. परत हा पुढं त्रास नको तिला म्हणून ही केस मी हँडल केली आणि तो चेडा सोडला. बरं. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तो भोसरीतला प्रकार एक सांगितला होता. हं. तो काय होता? त्याची सुरुवात काय होती? आणि तो एक्झॅक्टली अनुभव कसा होता? तो अनुभव तर एवढा भयानक ते कसं झालं, की कधी-कधी हे बघा आपण म्हटलं ना, की तुम्हाला एखादी निगेटिव्ह एनर्जी तुमच्याजवळ आहे किंवा तुमच्याजवळ काय आहे हे कुणालाही कळत नाही किंवा एखादं पिशाच लागलंय. पिशाच सगळ्यांनाच दिसतं असं नाही. आता तुमच्या मिसेसमध्ये बघितले ते अनुभव. माझे वैयक्तिक मी अनुभव बघितलेले, की सगळ्यांचे नाही ठराविक जणांनाच दिसतात ते, की ते गणांवरती पण असतात. ते तुमचा गण राक्षस गण आहे का, देव गण आहे का, मग त्यात ते पर्टिक्युलर गणालाच तो फक्त पिशाच्च दिसतं. आणि एक तुम्हाला एक सत्य सांगू का? आता हे वास्तव आहे, हे पुराणामधला अर्थ आहे. पिशाच कुणालाही लागत नाही. पिशाच असावंच लागतं, की त्या माणसाचा आणि तुमचा मागच्या जन्मीचा काहीतरी संबंध असतो. हे वास्तव आहे. हे पुराणांमध्ये आहे, शास्त्रामध्ये आहे, की त्याचं मागच्या जन्माचं काहीतरी ऋण देणं असतं म्हणून ते तुम्हाला फेडायला येतं ते. तसं ते येत नाही. तर मग तुम्ही त्याला मागच्या जन्मी त्रास दिला असेल, मग तो ह्या जन्मात पिशाच तुम्हाला त्रास देतो. तर असं बघा असतो.
तर ती म्हणजे लेडीज होती. ॲक्चुअली मी सहज म्हणजे गेलो तर आता सुरुवात काहीच मला पण काही कल्पना नव्हती. सहज मी त्यांच्या भावाच्या घरी गेलो त्यांच्या भावाच्या घरी पण सेम हे आपल्या मावळ आणि मुळशी तालुक्यात हे छेड्याचे प्रकार खूप आहे. कोकण जवळ आहे. बरोबर. मुली इकडच्या तिकडं, तिकडच्या इकडं, भात इकडं-तिकडं, दळणवळण इकडं-तिकडं. तिथं त्यामध्ये जास्त अटॅचमेंट आहे मावळ मुळशी तालुक्याची. कारण कोकण जवळ आहे. तर ह्या मावळ मुळशीमध्ये जास्त जास्त केसेस आहेत. तर ह्या ते काय झालं तिच्या भावाच्या म्हणजे त्या लेडीजच्या दीराच्या घरी. त्यांच्या घरी असाच बैलाच्या पायामध्ये चेडा आला होता. कारण की असे चेडे खूप आलेले आहेत मुळशीमध्ये, मावळामध्ये. बैलांच्या पायात चेडे आलेले आहेत. समजा बैलगाडीचं कधी जात असेल ना, तिथं आता देवस्थान त्या बैलाच्या पायामध्ये येतं. एवढीशा खडा येतो, पण तो एवढा खडा एवढा मोठा होतो. एवढं असं सत्य आहे घडलेलं. तो बैलाच्या पायात आलता आणि त्यांनाही माहीत नव्हतं हा चेडा कुठला आहे म्हणून. हे काय पाषाण आहे? हे आपली घरात पूजा करत होती. सेंद्रिय दैवत कधी घरामध्ये पूजा करत नाहीत. आणि मग ते म्हटले, "आम्हाला त्रास तर काय झाला, पण दादा हे काय आहे? आम्हाला कळलं पाहिजे." पुढं-पुढं त्यांची मुलगी तर वयामध्ये आलती. म्हटले, "आमच्या मुलीला परत त्रास नकोय, काय आहे?" मग तेव्हा ते आधी गादीवर आलते. मग तेव्हा ते चेक केलं मी. मग ते म्हटले, "तो पण कोकण चेडाच लागला." आणि त्या चेड्याला मी कौल लावायला आलो होतो, की तुला पण असं बाहेर बसवायचंय म्हणून, घरात नको म्हणून. ते मग तेव्हा कौल लावता-लावता मग तेव्हा सहज बोलता-बोलता असं झालं, की बाबा आमची पण जाव आहे. ती त्या जिला पिशाच्या बाजूला तिची जाव म्हटली. आमच्या जावेला त्रास होतोय, ती पण झोपून आहे आणि दत्ताचं मंदिर आहे आणि आपल्या मराठी माणसाला इतकी विचित्र सवय आहे ना, इकडून हे आण, तिकडून ते असली घाण सवय आहे ना, हा देव आण, तो देव आण, काहीही आण. साधं कुठे नदीकडे की चांगल्या देवीला काही आण उचलून. पण लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या नदीमधलं जर पाषाण काही आणलं, तर त्याच्याबरोबर काय येतंय हे तुम्हालाही सांगता येत नाही. त्या पाषाणामध्ये पण पिशाच्या बाधा येऊ शकते हां. कुठला छेडा येऊ शकतो. कुठलीही शक्ती त्या पाशामध्ये येऊ शकते. देव येऊ शकतो, दानव येऊ शकते, काही येऊ शकतं. असंच ज्या ठिकाणी मी हे करायला गेलतो ना, त्याच माणसाने मला गंगेवरून एक पाषाण आणलं होतं जुनं. असंच खिशामध्ये टाकलं आणि ते पाषाण एवढं होतं, त्या एवढ्या पाषाणाचं एवढं पाषाण झालं होतं आणि त्यांनी ते पाषाण दत्त मंदिर दत्त मंदिरात ठेवलं होतं आणि ते दत्त मंदिर त्या लेडीजच्या मिस्टरांचं होतं. दोघं भाऊ होते ना आणि मग म्हटलं बाबा आता माझी एक पद्धत आहे, की एखाद्याला जर मी एखाद्या देवाचं कार्यक्रम मी सगळ्यांना मान देतो. तर म्हणजे समजा एखाद्या घरामध्ये लग्न असलं, आपण सगळ्यांचा मानपान देतो. मी सेम एखादा कार्यक्रम जर कुठला करायचा असेल ना, मी सगळ्यांना मानपान देतो. मग म्हटलं चला आपण ते दत्त मंदिरात पण जाऊ आणि तुमची जाव करते ना पूजा, बोलवा म्हटलं तिला. आणि म्हणून मी तिथं ती पाषाण ठेवलं होतं आणि दत्त महाराज होते. म्हटलं त्यांना मानपान देऊ. तिथं एक नारळ वगैरे ठेवू आणि त्या देवीला काय ते देवी असतं तिला ओटी भरू. म्हणून मी तिकडे गेलो आणि तिकडे गेलो म्हटलं, "बोलवा तुमच्या जावाला." मी सहज म्हटलं, "बघू दे मला काय." तर ती अक्षरशः म्हणजे ह्याच्यामध्ये तिला दोघांनी धरून आणली होती. कारण तिने काहीतरी 8 दिवस जेवण नव्हतं केलं. तिला झोपच नव्हती. ती फक्त अशी पदर घेऊन झोपायची आणि सगळ्यांना वाटायचं ही झोपली, पण ही झोपत नव्हती. 8 दिवस त्या बाईला अजिबात झोप नव्हती आणि तिने कंटिन्यू महिनाभर फक्त मिरची आणि खरडा खाल्ला होता. मिरचीचा खरडा आणि भाकरी. आणि समजा लक्षात ठेवा म्हणून मिरचीचा खरडा जर मागितला ना कुणी जास्त, तर काहीतरी वेगळ्या प्रकारे. हे पिशाच्च्या बाधा खरडा जास्त खातात ना मिरची, तळलेले पदार्थ वगैरे. आणि ती आली तिथं. ती आल्यानंतर दत्त मंदिरात मी बघितलं. बघितल्या मग सेम ती जशी म्हणजे म्हटलं, "हिच्या अंगात खैस आहे" म्हटलं. बापरे! मी डायरेक्ट म्हटलो. ते म्हणले, "आता शक्यच नाही" म्हटले. अहो म्हटलं, "खैस आहे अंगात तिच्या?" "नाही" म्हटले. ती अहो दत्ताची पूजा करते." म्हटले का. "बरं." ते म्हटले, "बघायचं का?" तिची 2 मुलं होती. तिचे दीर होते. आमच्या इकडे त्या लेडीजचे दीर होते, जाव होती, तिचे मिस्टर होते. म्हणजे खैस असून सुद्धा दत्ताच्या मंदिरामध्ये जायचं. हो. एवढा प्रकार. मग मी म्हटलं, "बघायचं का तुम्हाला?" "हां," म्हटलं, "बघायचं." मी फक्त तिची करंगळी दाबली आणि मी माझे मंत्र चालू केले आणि जशी मी करंगळी दाबली तिची आणि जसे मंत्र चालू केले, ती एवढ्या मोठ्याने ओरडली, की तिथला अख्खा परिसर जमा झाला. एकदम भयान आरोळी दिली एकदम आणि आरोळी दिली, की मग "ए सोड मला" म्हटली. म्हटलं, "का? का सोडू?" म्हटलं. "कोण आहेस तू?" मी म्हटलं, "नाही" म्हटलं, "मी सांगतच नाही मी कोण आहे ते." "तू का आला?" "नाही" म्हटलं, "मला शोधायला लागलं. तू का इथं आला?" म्हणून. म्हटलं, "काल मी मानपान द्यायला आलोय." "तू कशाला?" "नाही" म्हटलं. मी म्हटलं, "तू इथं कधीपासून आहे?" तर म्हटलं, "मी असं बोलणारच नाही." "तुला काय करायचं? तू निघ" म्हटला. मग ते शिव्या द्यायला लागलं दीराला. त्या दीराचं डायरेक्ट नाव घेतलं तिने त्या वाहनामध्ये. आता लादेला आपण आवाज जाऊ भाऊजी वगैरे म्हणतो. डायरेक्ट नाव घेतलं. बरोबर. "ए बाबा, ए बघ कशाला आणलीस याला? चल काढ बाहेर याला पटकन." मग त्यांना जरा जरा डाऊट आला, की बाबा आपली बायको का हजर आणि तिला नुकतंच सलाईन लावून आणली होती त्या दिवशी. मग ते म्हटले, की आणि एवढी एनर्जी कशी काय आली? हां, एकदम जी बाई महिनाभर 8 दिवस अंथरुणात होती. महिनाभर काही खाल्लं नाही तिनी आणि ती एकदम अशी ओरडत कशी काय लागली आणि ती एक हात एका मुलाने, एक हात एका मुलाने, तरी ती मला लाथ मारायला बोलवते.
तिथून एवढ्या ह्याच्यातून सोडूनसुद्धा. मग म्हटलं थांबा, आता मला आता हे आले हा पहिला प्रयोग करून दे. तुम्ही गादीवरती या, आपण सगळे व्यवस्थित बघू आणि पुढचं ठरवू काय ते. आणि मग ते गादीवरती आले. गादीवरती आल्यानंतर तिला म्हटलं नका घेऊन येऊ. ती येणार पण नाही आणि इथं उगाच म्हटलं एवढ्या मोठ्या एवढ्या म्हटल्यावर तिचं पिशाब खूप मोठ्याने ओरडतं आणि रिॲलिटी जर पिशाच बाधा अंगात शिरली हे समोरचं उदाहरण आहे. 10-10 जणांना ती बाई आवरत नाही. साधी बाई. हे समोरचं उदाहरण आहे माझ्या. फक्त एवढीच की मी अजून कधी रेकॉर्डिंग केलं नाही, व्हिडिओ शूट कधी केले नाही. कारण की तंत्रप्रयोगात शक्यतो व्हिडिओ शूट नाही करावे. बरोबर. म्हणून मी ते तंत्रप्रयोग शूट केले नाहीये. आणि मग शेवटी मग ते 8 दिवसांनी माझ्याकडं ते 1-2 दिवस आले. मग आमचं 8 दिवसात ठरलं, की ह्याला हा तसा जाणार नाही म्हटलं. म्हटलं हा खैस आहे आणि तो खैस होता तळेगावचा. अच्छा. आणि तळेगावमध्ये एक तळ आहे. तुम्ही जर चौकशी तर कोणीही सांगेल त्या तळ्यामध्ये खैस आहे. तळेगावच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. तर तळेगावमध्ये खैस आहे म्हणून. तर ते म्हणाले तळेगावमधला खैस आहे. मग मी म्हटलं कसं मग ते समोर दिसलं. मग मी त्यांना विचारलं. मला कधी-कधी मी तुम्हाला म्हटलं ना, की समोर बसलं की सगळं दिसतं. तर मी 3 पेढे तुमच्यामध्ये लगेच वाचून काढतो. मग मी म्हटलं, की डिंकाचे लाडू कुणाला घेऊन गेले होते? मी त्यांना विचारलं. तर म्हटले, "हां, दादा 7 वर्षापूर्वी घेऊन गेले होते." मग म्हटलं, "कुणाला पण?" तर तिच्या नातेवाईकामधल्या कोणतरी तिची जाव होती, चुलत जाव, तिच्या सुनेला. तिचं माहेर तळेगाव होतं. की तिच्या सुनेला डिंकाचे लाडू दिले भेटायला म्हणून डिंकाचे लाडू घेऊन गेले आणि त्या डिंकाचे लाडू हिच्या मागे ते आलं होतं. अच्छा. आणि मग मी म्हटलं, "बरोबर आहे." हां म्हटले, "बरोबर आहे." म्हटलं. आणि मग मी वर्ष काढलं तर मला 7 वर्ष लागलं. म्हटलं, "अहो 7 वर्षापूर्वीची घटना आहे." मग ते थोडे त्यांना आता लोकं काय खूप चॅप्टर असतात. लोकं समोर बघ आपल्याकडून आता गुरूंची परीक्षा येतात लोकं लय. की सांगत नाही सगळ्या गोष्टी. जेव्हा मी धड सगळं सांगितलं सुरुवात केली, की मग ते "हां दादा बरोबर आहे बाबा." मग त्यांना कळलं, की बाबा ह्या माणसाला कसं काय कळलं. 7 वर्षापूर्वी त्या माणसाने कसं काय सांगितलं, की 7 वर्षापूर्वी इकडे लाडू घेऊन गेले होते. ते मग दादा गेली होती बाई. मग मग त्या म्हटलं, की "हा तिथून आलेला आहे." मग शेवटी आम्ही म्हटलं, "काय कर दादा काय करायचं ते काढा" म्हटले. ती महिनाभर त्यांनी काही खाल्लं नाही आणि 8 दिवस सलाईनवरती होती. त्या एकदम ताकद कशी केली आम्ही शॉक आहे. मी म्हटलं, "ठीक आहे." मग ते जा थोडा भोसीतला एरिया होता. मग ते म्हटले, की "इथं नको." आपण थोडं त्यांचं एक मंदिर होतं. आता मी नाव सांगत नाही त्यांचं. आपलं थोडंसं आपण त्यांचं एक मंदिर होतं रानामध्ये. त्या मंदिरामध्ये आपण घेऊ. त्यांचं शंकराचं मंदिर होतं आणि भगवान शंकर शिवाच्या पुढे सगळे गण असतात. त्यामुळे काही प्रश्न नाही. म्हणजे ठीक आहे तिथं घेऊ आपण. मला माहिती होतं हे लवकर निघणार नाही म्हणून. मग आम्ही सगळे आम्ही आणि माझी प्रोसेस आहे. काही पद्धत आहे, की एखादी बाधा जर निघत नसेल, करणी बाधा किंवा अशी पिशाच बाधा, तर रिंगण टाकायला लागतं. रिंगणाचे खूप प्रकार आहेत. रिंगण मोठे-मोठे रिंगण असतात. रिंगणामध्ये जर एकदा असेल तर मग ते अडकतं. मग त्या रिंगणातून जोपर्यंत निघत नाही, मग सकाळ होऊन दे, अख्खा दिवस जाऊन दे. काही असे पण एक आणतो, पण तुम्हाला मी नंतर सांगू. अशी केस आहे माझ्याकडे आलेली जुनी. मी त्या रिंगणातून बाहेर निघत नाही. जोपर्यंत कबूल करण्यास जात नाही तोपर्यंत. म्हटलं आपण तिथं रिंगण टाकू आणि आपण तिथं सगळं काढू. मी माझ्या परत मग तुम्हाला जी मी सेम म्हटलं, की जी वस्तू माझ्याकडे आहे महाकालीची, मी ती वस्तू घेऊन जातो. प्रत्येकाने घेऊन जातो बरं संरक्षण म्हणून. तर मग तिथं रिंगण टाकलं आणि ती वस्तू समोर तिच्या ठेवली आणि समोर टाकलं, की अक्षरशः म्हणजे महिनाभर न जेवणारी बाई, 8 दिवस सलाईनवरती बाई, 10 जण तिथं आवरायला हे झालती, त्या रिंगणात बसत नव्हती. कशी तरी तिला डायरेक्ट 10 जणांनी उचलली, तरी ती उचलत नव्हती बाई. 10 जणांनी उचलून त्या रिंगणामध्ये ठेवली. रिंगणात ठेवल्यानंतर म्हटलं, "टाक इथं हात." तरी टाकत नव्हती हात. शेवटी किती मी अक्षरशः मग इतका आमचा जवळ-जवळ 3 तास गेले. बापरे! फक्त हात ते हात टेकण्यासाठी. पण ती 10 जणांचा हात उचलून त्यात टेकत नव्हती हात. शेवटी मग मी भगवान शंकराचे मंत्र चालू केले, त्याचे उपास चालू केले आणि महाकालीची शेवटी मी उपासना चालू केली. आणि तिथं चालू केल्या-केल्या तिथं हात त्याने घातला पटकन. हात घातले म्हटलं आत्ता हात काढायचा नाही. तो आता अडकला म्हटलं. असं जेव्हा मी बोललो, तर डायरेक्ट तिने नवऱ्याला शिव्या दिली. नवऱ्याला शिव्या म्हणजे त्या ह्यानी ते जे तिला काही चालतो, "भाडखा तुला तुला गरज तू कशाला ह्याला आणलं?" डायरेक्ट असा शब्द वापरला तिने. "तुला अक्कल नव्हती, तू ह्याला घेऊन आलास, नाहीतर मी हिला घेऊन चाललो होतो." आणि अक्षरशः म्हणजे मी जेव्हा बघितलं फक्त तिची 2 दिवसाची मुदत होती. बाप 2 दिवसात जर ते माझ्याकडे आले नसते, तर तिला ते घेऊन गेलं असतं ते. कारण की महिनाभर जेवण बंद होतं आणि रिपोर्ट सगळे नॉर्मल होते. डॉक्टर म्हटले, "काहीच नाही तिला." सलाईन लावली होती, काहीच नाही. मग तो म्हटला, "मी फक्त 2 दिवस बाकी होते आणि मी हिला घेऊन चाललो होतो." असं म्हटलं. अरे बापरे! मग त्याला कबूल करून मी त्याला खूप म्हटलं, "तुला हे देतो, तुला ते देतो." तरी नाही. मग शेवटी म्हटलं, "मी जे देईल त्यातच झालं पाहिजे." अक्षरशः म्हणजे नाहीच. मग मी शक्यतो कधी फटके मारत नाही. हे लोकं बाहेर प्रकार दिसतात. तर मी कधी मारणार. बस तुमची ताकद काय मग? तुम्ही इथं बसले की तिथं तुम्ही असं हाताने जर चिमटीने अंगावर दाबलं ना, समोर चटके बसायला पाहिजे आहे बरं का. ही ताकद अजून सुद्धा आहे आणि ह्यालाच खरं भक्ती म्हणतात.
उगाच उड्या मारायच्या, वारं घ्यायचं, त्याला भक्ती म्हणत नाही. की किंवा ते मारतात पण ना, की अंगात जर होत असेल तर मला ते अजिबात आवडत नाही. कारण की ते इजा त्या माणसाला होते ना. त्यावेळेस होत नाही. त्यावेळेस ते पिशाच्च असतात. त्यावेळेस होत नाही. जेव्हा ती शक्ती अंगातली निगेटिव्ह एनर्जी निघून जाते, त्यानंतर त्या माणसाला जे ते त्रास होतो. मग ते दुखतं. दुखतं ते आणि ते मला आवडत नाही ते का की मला हाल बघत नाही. अक्षरशः म्हणजे 3 तास आपल्याकडे त्यांची मुलं रडायला लागली होती. हाय दादा आईला म्हटलं थांबा होईल म्हटलं नका टेन्शन घेऊ. मग शेवटी 3 तास होऊन पण त्यांनी कबूल होईना जात नाही म्हणून मग शेवटी मी कोरडा काढला. महालक्ष्मीचा कोरडा होता. मग तो एक कोरडा मी सटक्याने दिला. ओके. मलाच राग आला होता लय. कारण 3 तास माझं कसं दुखणं ना, ती 10 सगळी माणसं ओरडायला लागली, ती "अरे जा, अरे जा." तरी नाही. नवरा म्हटला, "अगं जा, अरे जा तू. अरे जा सोड हिला." तरी नाही. मग मी कोरडा हाणला. मग कोरडा हाणल्यानंतर मग डायरेक्ट मग तरी जात नव्हतं. मग शेवटी आता काय करावं? मग मी स्मशान महाकाली आहे खडकीमध्ये. मी महाकालीला आवाज दिला शेवटी मग मी. महाकालीला म्हटलं, "बाई तूही एकटी नको येऊ, सगळं स्मशान घेऊन ये." म्हटलं, "त्याशिवाय हा जात नाही. अकळीच आहे." म्हटलं आणि खैच निघत नाही सहसा. तो माणसाला घेऊनच जातो. मग मी महाकालीला स्मशान महाकालीला आव्हान केलं. तिला म्हटलं, "तू एकटी येऊ नको. तुझ्या येताना पूर्ण स्मशान घेऊन ये." आणि मग मी डायरेक्ट असं त्या जी वस्तू तिथं असा हात केला आणि तिथून असं मग ते बरंच अंगारा वगैरे पडला आणि ते जाणवलं म्हणा अख्खं स्मशान खडकीमधलं इथं आलंय म्हटलं. महाकाली आली म्हटलं आणि ते एकदम भयावह वातावरण झालं होतं. हवा सुटली होती आणि असं एकदम अ, आवाज कसा एकदम सुन्न आवाज येतो तसा आवाज आला हवेत होता. आवाज येतो. एकदम आवाज आला होता आणि मी म्हटलं, "थांबा, आता जाईल," म्हटलं. "आता महाकाली आली," म्हटलं. मग ते जसं तो तिथं ती महाकाली मला जाणवली आली म्हणून आणि मग म्हटलं, "आता तू जायला पाहिजे." मग तेव्हा परत त्याने शिव्या दिली. म्हटला परत नवऱ्याला शिवी दिली. परत सेम शब्द. म्हटलं, "भडकं म्हटला, तू आणले ह्याला त्यामुळे बघ ह्याने काय-काय बोलवलं. आता मी जातो," म्हणून. आणि मग जातो म्हटला, की मग ते लिंबोटं तसं जायचं नाही म्हटलं. कारण की एवढं लक्षात ठेव भुतं, चेडे फसतात हां. त्यांना शब्दात बंधनात अडकवायला फार टेक्निक लागतं ह्यांना. आता त्यांना अडकवण्यासाठी किंवा कारण की जसं आपण साधने करून बरेच जण साधनं करतात, की वेता सिद्ध करतात, मुंजा सिद्ध करतात. त्यांना वचनात म्हणजे प्रत्येकाला वचनामध्ये बांधावं लागतं, की आणि ते वचन पण कसं करायचं ह्याची पण एक पद्धत आहे. मग मी त्याला वचनात म्हटलं, "मला वचन दे." तर म्हटलं, "महाकाली आहे हिला त्याच्यासमोर वचन दे मला तू." की बाबांसमोर साक्षात भगवान शिव आहेत म्हटलं. तू शिवाय भूत, प्रेत सगळं त्यांच्यापाशी आहे, गण सगळे त्यांच्यापाशी आहे. म्हटलं समोर भगवान शंकर आहे, इथं महाकाली आहे म्हटलं. ह्यांच्या साक्षीने मला वचन दे, की तू परत येणार नाही. मग मी त्याच्याकडून एक वचन घेतलं. मी एक लिंबू दिलं. लिंबात त्याला वचन घेतलं. ते पण देत नव्हता तो. हात देत होते ते लिंबू कुठे उचलते, ते पण घेत नव्हता. त्याला पण सगळे असं हात करतात तरी ते 10 जणांच्या हाताला आवडत नव्हतं ते. ते घेत नव्हतं ते. एवढं भयान. मग शेवटी कसं तरी जेव्हा मी इथून मग मंत्र माझे चालू केले. मग जसं मी आवाज केले, मंत्र चालू केले, पटकन त्याने उचललं. उचललं की पटकन आम्ही असा हात धरला. म्हटलं आता सोडायचं नाही. आता तू अडकलास म्हटलं. तो आता अडकला. मग परत त्याने शिवी दिली. म्हटला, "तू वाटोळं केलं माझं." डायरेक्ट असं बोलला. म्हटलं, "काय वाटोळं केलं?" "मग मला हिला घेऊन जायचं होतं." डायरेक्ट असं बोलला. म्हटलं, "काय संबंध? तुझं आता काय काय का तुझी बायको आहे का?" म्हटलं. "तू कसं काय तिला घेऊन कुठल्या भाषेत तू हे म्हणत होतो की तुझा संबंध काय तिला घेऊन जायचा?" मग शेवटी त्याने ते घेतलं हातामध्ये. जातो म्हटला आणि ते असं त्याच्या मग तिच्या मी मिस्टरांना बोललो. आपण नेहमी कुठल्याही हे गेला घरचे मालक बोलवतो. मग त्याला म्हटलं, "हे रुमालामध्ये घ्या." जसं ते सुटलं, तिने 2 फूट ती मागं ओढली. त्या रिंगनं तो 2 फूट अशी जोरात मागं ओढली आणि तिच्या डोक्याला थोडंसं लागलं. फक्त नॉर्मल लागलं. मी त्यांना सांगितलेलं आधीच, की जपून राहा. पटकन तिला उचलली, तिने ते अंग सोडलं. मग आम्ही ते सगळं पटकन ते सगळ्या वस्तू मी ते सगळे बाकी तयारी माझी असते ऑलरेडी आधी. उतारे वगैरे सगळे बनवलेले असतात. पटकन ते सगळं घेतलं, ते उतरवलं. एका पोत्यामध्ये भरलं. एक पोतभर वस्तू होत्या सगळ्या माझ्या, त्या उतरायच्या. त्या सगळ्या उतरल्या. मी म्हटलं, "आता आम्ही जातो ती सोडायला. तुम्ही हिला फक्त उठली, की मग स्वच्छ अंघोळ घाला. दही, दूध, गोमूत्र, कडुलिंबाचा पाला आणि स्वच्छ अंघोळ घाला आणि घरी न्या. मग आम्ही येतो." मग आम्ही गेलो. मग ते आम्ही तळेगावच्या हद्दीतच सोडलं. कुठली गोष्ट जिथली आहे, पिशाच्च कुठला आहे, की ती बाकी हद्दीमध्येच ते सोडावं लागतं. मग ते आम्ही सोडलं, तिथं ती ओके झाली आणि महिनाभर न जेवण झाली बाई. आम्ही रिटर्न आलो. आम्ही अंघोळ्या वगैरे केल्या. तिने एक भाकरी समोर खाल्ली आमच्या. अच्छा. ज्यावेळेस तर तुम्ही सोडावला गेलं त्यावेळेस का झाला का प्रॉब्लेम? जसं लास्ट टाईम झालता तसा? काय आता आकुर्डी ते भोसी ते तर एवढं आणत नव्हतं. पण तरी झालं होतं, की बाबा मध्येच आम्हाला ट्रॅफिक खूप लागलं आणि ते पोतं गाडीमध्ये होतं. ते पोतं असं टणटण उडत होतं. ऑटोमॅटिक. हां, हलत होतं पोतं. त्यात एक कोंबडा पण होता आणि ते सगळा कोंबडामध्ये जोरात ओढायचा. ते पोतं हलत होतं आणि सेम परत की गाडी थोडी जड झालती. मध्येच ट्रॅफिक अक्षरशः आम्हाला पुढे जात नव्हतं. आणखी ह्या वस्तू सोडताना बोलायचं नसतं कोणाशी हं. आणि एकमेकांमागं वगैरे बघायचं असतं. पण आम्ही कंटिन्यू असंच
बाबा कसं तरी पास करत करत तिथपर्यंत पोहोचलो. ते पोहोचलं की गाडी सेम तिथे थोडंसं आम्हाला जाणवलं की आम्ही त्या तळ्याच्या इथंच गेलो होतो नेमकं जिथं तिथं सांगितलेलं. फक्त एवढं की तिथं आम्ही जेव्हा सोडायला गेलो तेव्हा पण असा प्रकार झाला की गाडीचे दरवाजे थोडेसे कर्रकेने असे उघडले की झटका झाला आम्हाला गाडीला. ते उतरलं आम्ही पटकन त्या तळ्यामध्ये ते टाकलं. टाकलं की एवढा मोठा आवाज झाला, फार भयानक आवाज झाला, की जसं काही एखादा बॉम्ब कसा फुटतो तसा आवाज झाला ते टाकल्यावरती. आणि म्हटलं आता पटकन निघा, अजिबात मागं बघायचं नाही. मग पटकन गाडीतून घरी आलो. मग नंतर ती बाई ओके झाली, सगळं व्यवस्थित झालं. मग ते मुलांनी पण समजलं. मग तिथल्या सगळ्यांना माझ्यावरती विश्वास बसला, की बाबा दादा काहीतरी आहे, दादामध्ये काहीतरी आहे, की खरंच काहीतरी शक्ती आहे. कारण की म्हणून म्हटलं, की बाबा एवढे 7 वर्ष तिच्या अंगामध्ये होतं. ती दत्त महाराजांची रोज पूजा करायची, तरीसुद्धा त्यांना कुणाला माहीत नव्हतं, की हिच्या अंगामध्ये खैस आहे म्हणून. जेव्हा मी फक्त करंगी दाबली, की ते एवढं बोलतं आलं. निघण्यातच पूर्णच बोलणं झालं. मग शेवटी ते निघाला. तिथून पुढे मग ती बाई आता ओके आहे. अशा बरेच किस्से खूप आहेत म्हणजे. आपण जे म्हणतो ना, की पिशाच्य बाधा किंवा एक दिसणंच नाही, अंगात आल्यासुद्धा पिशाबाधा काय होतं हे असे प्रकार. दिसण्याचे तर ठीक आहे. आता आपण दिसण्याचे अनुभव बघतो, आपण स्टोरी बघतो. आपल्या इथं बऱ्याच स्टोरी आलेल्या आहेत, की दिसतं ठीक आहे, पण अंगामध्ये शिरल्यानंतर काय होतं, तर हा प्रकार होतो. खूप याच्यामध्ये बरेच अजून बरेच असे 2-3 किस्से आहेत, की ज्याप्रमाणे पिशा त्याप्रमाणे त्या माणसामध्ये बदल होता. बरं, हे तर झाले बाकीचे अनुभव. अजून एक असा पेशाचा कुठला अनुभव आहे का, की तो आतापर्यंत खूप कमी ऐकला असेल किंवा खूप कमी घडला असेल, असा कुठला भयंकर अनुभव? होता ना एक भयान, की बाबा, की आपण म्हणतो ना, की खरंच पिशाचं आहे का? आपण म्हणतो बाबा काहीतरी वेड्यासारखं करतं. पण जेव्हा काहीतरी रिॲलिटी जाणवते आपल्याला, तेव्हा वास्तविकता कळते, की बाबा पिशाच्च आहे. किंवा तो जेव्हा गोष्टी सांगतो, की बाबा ह्या अशा-अशा गोष्टी तुम्ही बघा, तिथं जाऊन बघा, हे सत्य निघालं. जेव्हा अशा वास्तविक निघालं, तर म्हणतो बाबा हां, हे सत्य आहे म्हणून. मग तसाच प्रकार आहे. मी आता नाव सांगत नाही ते. पुण्यामधली एक केस होती ती, की ठिकाण पण सांगत नाही. काही-काही गोष्टी थोड्या प्रायव्हेट राहतात. आता हे एवढे अनुभव मी कधी सांगले, कारण कसं काही-काही गोष्टी थोड्याशा लोकांच्या प्रायव्हसीसाठी सांगता येत नाही. म्हणून मी त्या सांगत नाही. फक्त उपाय करतो ते. तर पुण्यातलाच अनुभव. पुण्यातलाच अनुभव आहे. एक जोडपं होतं. जोडपं ते एक वाडा होता. वाड्यामध्ये असं 2-3 मजली वाड्याचा होता. खाली ते राहत होते त्या रूम आणि नुकताच लग्न झालं होतं त्या लेडीजचं आणि तिला लगेच दुसऱ्या महिन्यातच दिवस गेले होते. की पिशाच्य बाधा ही जास्त करून लेडीजला का लागते? तर समजा तुमचं म्हणून आपण म्हणतो, की नवरा-नवरीने हळदीच्या अंगावरती बाहेर जायचं नाही. तर हे खरं आहे. हे आता आपण फॅड निघाले, की लगेच हनीमूनला चाललोय, हे चुकीच्या गोष्टी आहेत. की सव्वा महिने हळद असते अंगाला, तर हळदीच्या अंगाला लागलेलं कधीही निघत नाही किंवा हळदीच्या अंगावर ओटीसुद्धा बांधतात. त्या पण माझ्याकडे केसेस आहेत. डॉक्टरांना चॅलेंज केस आहेत. आपल्या गादीवरती त्यांना मुलं झालेली आहेत म्हणून. तर हळदीच्या अंगावर जर काय-काय गोष्टी लागल्या किंवा एखादी ओटी बांधली, तर ते लवकर निघत नाही. अशा गोष्टी आहेत किंवा गरोदरमध्ये असेल, तर त्या पण लवकर निघत नाही. तर ती नेमकी दुसऱ्या का तिसऱ्या महिन्यात तिला दिवस राहिले. त्यामुळे हळदीचा आणि दिवस पटकन तिला धरलं त्या पिशाच्याने आणि त्या घरामध्येच होतं ते पिशाच्च. पण ते कसं काय आलं ते तुम्हाला आता सांगतो कसं झालं ते. मग ते बऱ्याच ठिकाणी फिरले. त्यांनी मला ते त्यांच्यासोबत घडलं काय होतं, की ते भरपूर ठिकाणी फिरले? काय घडलं काय होतं? एक किस्सा फक्त त्यातला थोडं सांगतो, की गाणगापूर सांगतो, की आपल्या इथं बरेच जण म्हणजे पिशाच्यासाठी आपण गाणगापूरला जातो, बरोबर. की गाणगापूरला गेले की दत्त महाराजांची आरती चालू होते. आता साक्षात दत्त महाराज गाणगापूरला आहेत आणि ते समोर पिंपळवृक्ष आहे. तिथे ब्रह्मराक्षसाला मुक्ती दिली होती आणि आपण ते बघतो, की टांगतात, ओरडतात वगैरे. तर तिथं गेलं की पिशाचने असं बऱ्याच संकल्पना आहे. तर ते निघाले आणि त्या माणसाची मला डेअरिंग म्हणजे त्या नवऱ्याची डेअरिंग म्हणजे आपण जे नातं म्हणतो ना, की नवरा-बायकोचं नातं कसं असतं. परीक्षा अवघड प्रसंगामध्ये का तुमच्या संकट येते. तर ते निघाले आणि ते टू व्हीलरवरती निघाले गाणगापूरला पुण्यावरून आणि पुण्यावरून निघाल्यानंतर ते गाणगापूरच्या हद्दीमध्ये गेले. तर गाणगापूरच्या हद्दीमध्ये जाताना मध्ये ध्वज लागतो. तर त्या ध्वजाच्या तिथं ते गाडीवरती निघाले, तर तिच्या अंगातून ते काय तिथं बसलं. हे नवऱ्याला माहीतच नाही. हे गेले आतमध्ये संगमावरती अंघोळ केली, गाणगापूरला दर्शन घेतले. कुठे ती? आरती चालू झाली, नगारा चालू झाला, ही नॉर्मल. मग नवरा म्हटलं, "अरे, हे तर इकडं तिच्या अंगामधनं आता कुठे गेला हा?" तर मग नवऱ्याला थोडासा वेगळा डाऊट आला, की बाबा हे कसं काय? की प्रत्येक ठिकाणी कुठं-कुठं ते फिरले होते का तिथं येत होतं आणि इथं का नाही आलं? मग त्या डाऊटला की ह्याच्या अंगातून हे कुठेतरी जाऊन बसलंय, हे इथं नाहीये. आणि जसे मग त्यांनी काय केलं, भस्म घेतलं होतं तिथल्या तिथून एक दत्त यंत्र घेतले होते. दत्तांच्या पादुकाचे फोटो घेतले होते आणि तिथं पादुका लावून त्यांनी घेतले आणि टू व्हीलरमध्ये डिक्की असते ॲक्सेस Activaला आता. त्यांनी डिक्कीत टाकलं. डिक्कीत टाकलं आणि ते रिटर्न निघाले आणि ते नेमके बघा
बरोबर रात्री काहीतरी आता टू व्हीलर ते म्हणताना उशीर झाला. संध्याकाळची आरती असते. ते ना 11-12 काहीतरी निघताना झाले तिथनं. ते तिथनं निघाले आणि त्या स्तंभावरती रिटर्न जायला निघाले. ही मागं बसली होती. मागं बसली की मोस्ट ऑफ लेडीज खांद्यावरती हात ठेवते नवऱ्याच्या आणि तोपर्यंत हात त्याने खाली ठेवला. जेव्हा ध्वजाच्या इथं आली, तिने हात खांद्यावर टाकला आणि ती डायरेक्ट काय म्हटली, "काय रे केळ्या, बघ मी आलो की नाही परत." बस रे. तो नवऱ्याची गाडी 2 मिनिटं व्हायबल झाली, की असं काय झाले? का तिने हात ठेवला होता आणि तो डायरेक्ट मोठा ओरडला, "बघ केळ्या, मी परत शिरलो की नाही." "परत शिरलो की नाही?" म्हटलं. म्हटलं, "मग मी इथं बसलो होतो." म्हटलं. "ही गेली, ही आली, मी शिरलो परत." मग तो तिचा नवरा म्हटला, की "तू शिरलाय मान्य आहे, पण तुझ्या खाली काय आहे बघ." मग खाली काय म्हटल्यावरती मग त्याला थोडासा राग आला. कारण की खाली दत्ताच्या पादुकाचे ते फोटो होते, भस्म होतं. मग तो इतक्या घाणेरडे आता शब्द काही-काही फार गांठदायक म्हटला. "अरे माझी गांड जळली ना," म्हटला. "तू काय ठेवलंस ह्याच्यामध्ये?" म्हटला, "तू मर असाच. तू हिला सोडत नाही ना, तुला असंच पुणे पण तुला असंच मी जाळणार," म्हटला. तो म्हटला, "रे नको रे, काढ रे, मला जाळ होतोय रे, जाळ होतोय." "नाही," म्हटलं, "जळ," म्हटलं, "मर तू. तू तू का इथे थांबलास?" म्हटला. "तू का नाही आला?" "अरे नाही रे, नाही रे, नाही." असं करत शेवटी ते पहाटेपर्यंत पुण्याला आले. बापरे! पुण्याला आल्यानंतर मग असंच तेव्हा माझे गुरु होते माझ्याबरोबर आमच्या गावाकडे. मग माझ्या गुरूंच्या इथं बसलो होतो मी. तेव्हा मग ती केस आमच्याकडे आली होती. मग गुरूंनी मला बोलावून घेतलं, की अशी केस आली म्हणून. मग असंच ऐकून तिथं आले. मग आम्ही रिंगण टाकलं. ते माझ्या हे रिंगणाच्या